ग्रंथ विवेक चूडामणी श्लोक क्रमांक 20ला आपण थांबलो होतो. श्लोक होता, ब्रह्मच केवळ सत्य आहे आणि दृश्य जगत असत्य आहे. अशी बुद्धीची पक्की समजूत होणे तीच नित्य आणि अनित्य यामधील विवेकपूर्ण निवड होणे असे समजावे. पहा, विवेक निर्माण झाला आहे आपल्यामध्ये. आत्मा अनात्माचं आपल्याला बोध झालेला आहे. आत्मा काय, अनात्म काय, सार काय, असार काय. आणि मग त्यावेळेला समजायचं का आपल्याला विवेक निर्माण झाला आहे. काय जगत हे काय आहे, ब्रह्मच सत्य आणि जगत मिथ्या आहे ना. आणि जगत मिथ्या आहे म्हणजे काय, दिसणार नाही का, ते आहे तसंच दिसणार, परंतु त्याची वस्तुस्थिती दिसणार. हा चिमटा मिथ्या आहे पण प्लॅस्टिक मात्र सत्य आहे. मग आपल्याला दृष्टी कशावर ठेवायची आहे, प्लॅस्टिकवर ठेवायची. तसं अधिष्ठानावर दृष्टी ठेवायची. बस आता अधिष्ठानावर दृष्टी ठेवायची म्हणजे अधिष्ठान आणि द्वैत म्हणजे वेगळं. जग आणि देव हे दोन झालं. जग स्वीकारलं म्हणून अद्वैत, द्वैत मग अद्वैत. आणि ज्या वेळेला जग झालंच नाही तेव्हा त्याचं नाव आहे अजातवाद. काहीच झालं नाही, काहीच झालेलं नाही. मग ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. मग कशावर दृष्टी ठेवली पाहिजे, प्रेम आपलं ठेवलं पाहिजे, मृगजळावर ठेवलं पाहिजे. हा तोच दृष्टांत आहे. हे सगळं आपल्यासाठी पण आहे. आपल्याला असं वाटेल का पा हे पा दूध पवित्र आणि गोड, इको जास्त आहे जरा. पा हे पा पवित्र आणि पा हे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेच्या पदराड ते अव्हेरून अशुद्ध गोचिड काय न सेविती. मग दूध नाही पित गोचिड, काय सेवन करते, अशुद्ध रक्त सेवन करते. म्हणजे काय करते, अनित्य गोष्टीकडं पळते, नित्य गोष्टीकडं पळत नाही. बहुमृगजळ देखोनी डोळा. किंवा चिखलामध्ये मकरंद सेवन करायचं त्या कमळामधून, पण बेडू काय करतो, चिखल सेवन करतो. भुंगे मात्र लांबून येऊन काय सेवन करतात, मकरंद सेवन करतात. मग आपल्याला सार आणि असार दृष्टी झाली नाही असं त्याचं म्हणणं आहे. विवेक निर्माण नाही झाला. विवेक निर्माण झाला असता तर त्यांनी मृगजळ पाहून अमृताचा गिळता गळाला तोंडातून फेकून दिला असता का, नाही. म्हणजे परमार्थ तत्व जे सत्य आहे त्याची कास केव्हाही सोडू शकत नाही कोणता मनुष्य, विवेकी मनुष्य. आणि विवेकावर जर तो असला तर देव म्हणतो मी त्याची गॅरंटी घेतो, त्याचा वशवर्ती मी परमात्मा. विवेकी परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. मग सगळ्यांचा आहे का परमात्मावर वशवर्ती, या वाक्यात म्हणतो नाही. मग नाही तर मग बाकीच्यांचा नाही का सांभाळ करतो. पण काही जनरल वॉर्डला ॲडमिट आहेत आणि काही ICU स्पेशल वॉर्डला आहेत. तर परमार्थिक म्हणजे कोणत्या वार्डमध्ये आहेत, स्पेशल, त्यांचा वशवर्ती मी परमात्मा. आणि बाकीच्यांचं आहे ना मग ते जनरल ज्यांनी त्यांनी बघायचं तशा पद्धतीने. आणि याच्यासाठी गीतेमध्ये पण एक अध्याय स्पेशल खर्च केलेला आहे. एक अध्याय आत्मा अनात्म विवेक योग, प्रकृती पुरुष विवेक योग, क्षेत्रज्ञ विभाग योग, क्षेत्रज्ञ विभाग योग. याच्यासाठी मान्यवर पाहिजेत आपल्याला, आहे की नाही. मग म्हणजे हे आपल्याला कळालं पाहिजे. मग आता जडाशी संबंध तर नाही ना राहणार आपला, पण जडाशी संबंध राहणार नाही. पण मग आत्मा जडाशी तर काहीच करू शकत नाही. पण मग गुतला का जातो, म्हणून गुणत्रय योग आहे परत पुढं. मग गुणत्रय योग हे सगळं सांगून झाल्यानंतर संसार वृक्ष खोटा आहे, पुरुषोत्तम योग जे कधीच नाश पावत नाही असे. आणि हे दिसतंय ना हे सगळं जगत मिथ्या आहे. तिथे दृष्टांत दिला होता, कासवीच्या दुधाचं तूप काढून राजाला मेजवानी. तिच्याच पिल्लांना दूध भेटत नाही तर राजाला तूप कधी भेटेल. किंवा मृगजळाच्या पाण्यावर केळीच्या आणि साळीच्या बागी पिकवू शकत नाही. तसं हे ज्याला कळलं त्याच्याकडे विवेक आहे असं समजायचं. काल आपण त्या श्लोकापर्यंत येऊन थांबलेलो होतो. आता पुढच्या श्लोकाकडे आपण पाहूया. श्लोक क्रमांक 21 वाचतोय आपण. श्रवण दर्शन इत्यादी इंद्रिय उपकरणाद्वारा मिळवलेले मृत्यदेहापासून ते थेट ब्रह्मलोकापर्यंत अनित्य भोगानुभव या संबंधीची त्या बुद्धीला वैराग्य म्हणतात. त्यागबुद्धीला वैराग्य म्हणतात. या संबंधीच्या त्यागबुद्धीला वैराग्य समजतात. कोणता त्याग करायचं सांगितलं आहे, श्रवण दर्शन इत्यादी इंद्रिय उपकरणाद्वारा, पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रियांच्याद्वारा मिळणारं सुख. मग ते या देहापासून तर ब्रह्मलोकापर्यंतच्या देहापर्यंत जरी असलं ते अनित्य भोगानुभव आहेत. ब्रह्मलोकातले भोगसुद्धा कसे आहेत, अनित्य आहेत.
इंद्रलोकातले सुद्धा भोग कसे अनित्य आहेत आणि इथले सुद्धा कसे अनित्य. मग या तिन्हीला त्याने डावललं. मग समजायचं काय, याला काय झालेलं आहे, वैराग्य निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी वैराग्याचे संपूर्ण आणि निश्चित स्पष्टीकरण दिलेले आहे. ती काही केवळ सुखद अनुकूल अशा घटना व बाह्य वस्तू या संबंधीची अनासक्ती नव्हे. बघा, या ठिकाणी संपूर्ण आणि विशेष स्पष्टीकरण दिलेले आहे. ती काही केवळ सुखद अनुकूल अशा घटना व बाह्य वस्तू या संबंधीची अनासक्ती नव्हे, तर शांती आणि सुख मिळवण्याच्या आशेने दृश्य जगाच्या मागे मन त्यानंतर धावणार नाही, अशा तऱ्हेची मनाची स्थिती होय. त्याचं नाव वैराग्य. नासक्याच्या पाठीमागे तो पळू शकत नाही. तर शांती किंवा सुख मिळवण्याचे दृश्य, तर शांती आणि सुख मिळवण्याच्या आशेने दृश्य जगाच्या मागे मन त्यानंतर धावणार नाही. कारण त्याला सांगण्यात आलेले इथं सुख नाही. सुखालागी करशी तळमळ, तर तू अधिष्ठानाकडे जाय एक वेळ. पंढरी म्हणजे अधिष्ठानाकडे जाय, मग तू अवघाचे सुखरूप होशी, आहे की नाही. अशा तरी बरं, मग आता गेले ना सगळे, अधिष्ठान हे शब्द तिथे योग्य. पंढरीशी जाय, पंढरी म्हणजे काय, अधिष्ठानाकडं मूळ नेणार आहे तुम्हाला. परंतु पंढरीतल्या लोकांना आहे का सुख, पंढरीशी लोका नाही अभिमान, आहे ना. आणि काही वेळेला म्हणतात पंढरीच्या लोका, तर एवढा फरक येते. पंढरीच्या लोकांना आहे, पण पंढरीशी लोका नाही अभिमान. कारण त्यांना देहबुद्धीचं त्यांना महत्त्व कळालेलं आहे. त्यामुळं सुखाच्या पाठीमागे पडायचा अधिष्ठानाच्या मागे, तर दृश्य जगाच्या मागे मन त्यानंतर धावणार नाही. मग दृश्य दिसतंय म्हणून भाग पळतो माणूस. तर सकाळी मामा काय म्हणले, मग बाबा आंधळ्या माणसांना लवकर वैराग्य निर्माण होईल, कारण त्यांनी काय पाहिलंच नाही. तरी त्यांच्यामध्ये एक वेगळं असतात ना, आणि जन्माचे जे इच्छा वासना आहेत त्या अंतःकरणात दृढ असतात. ते कल्पनेने ते जगत, आणि हे पण आपण कल्पनेचंच जगत केलेलं आहे, हे वास्तव नाही, तर तोही कल्पनेने करू शकतो. असं आहे, असं नाही. अशा तऱ्हेची आंधळी माणसं म्हणण्यापेक्षा, आता बघा, एखाद्याला सांगितलं तू त्या गुन्हेगाराला पाहिले, कसा होता सांग, का लगेच तो त्या याच्यावर करतो. त्यांनी न पाहिलेलं आहे, पण तरी पण तो त्याच्यामध्ये तो बनवतो. ज्याने पाहिलेलं आहे त्यांनी फक्त सांगितलं, तर न पाहिलेला तो बरोबर तशी कृती बनवतो, आकृती, आणि मग म्हणतो तसं. तसं डोळसाने न डोळसाला सांगितलं तर तो पण तसंच बनवू शकतो, हे की नाही. दृश्य जगाच्या मागे मन त्यानंतर धावणार नाही, अशा तऱ्हेची ती मनाची स्थिती होय. त्याचं नाव वैराग्य. आता आपल्याला वैराग्य झालेलं आहे. कारण का, आता आपली बाह्य जगाच्या दृष्टीने धावणं आहे का, पळतोय का आपण डुमरे साहेब, बाह्य जगाकडे पळतोय का, आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे असं पळतोय का आपण, नाही पळत, आहे का नाही मामा, नाही पळत 100%. दृश्य जगाच्या मागे त्यानंतर धावणार नाही. फसवतात काय, तू हसतोय बारीक गालातल्या गालात. अशा तऱ्हेची ती मनाची स्थिती होय. कल्पना अशी आहे की इंद्रिय भोग्य वस्तूमध्ये सुख देणारी कोणतीच आंतरिक मूल्ये नाहीत. ज्याच्या थ्रू आपण उपभोगायला बघतोय त्याच्यामध्ये सुख देण्याची ताकद नाही. तंबाखू खाल्ली त्या वस्तूमध्ये सुद्धा नाही, तर ती तुमच्या ओरिजिनल आत्मस्वरूपाकडं तो आनंद आहे, तुम्ही त्याच्याकडून उपभोगता. म्हणून असं वाटतं अज्ञानामुळे मी त्याच्याकडून उपभोगतो, नाही तर सुख कुठं आहे. सुखाचं कोठार आहे आपल्या अंतःकरणामध्ये. तैसा हृदया माझी रामू असता सर्व सुखाचा आरामू, एवढं सुख आतमध्ये. इंद्रिय भोग्य वस्तूमध्ये सुख देणारी कोणतीच आंतरिक मूल्य नाहीत आणि त्या क्षणभंगूर आहेत. असे विवेकाने जेव्हा एखादा कमीत कमी बौद्धिक पातळीवर गुणग्रहण करील, तेव्हा साहजिकच त्याचे मन त्याच्या लोभाने वस्तू जगतामध्ये उंच भराऱ्या कधीच मारणार नाही, हवेत चालणार नाही. हे सांगतात. जर तुम्ही तिकडं किती प्रगती केली तर त्याच्यासाठी ते चढता सूरज धीरे धीरे, ते सिकंदर केवढा मोठा होता पण गेला ना हात हलवीत, म्हणजे त्या जगतातल्या गोष्टी तुमच्या काय वास्तव नाहीत, मग तो तिकडे पळणार नाही. जेव्हा वस्तूमध्ये 3 इष्ट गुण आहेत अशी मानवाची खात्री पटते, तेव्हा ते मन अशा वस्तूंच्या भोवती गिरट्या घालते आणि त्या वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करते. हा निष्कर्ष आपल्या शास्त्रात तर्कसंगतीने मान्य करण्यात आला आहे. काहीतरी चांगलं दिसतंय म्हणूनच तो पळतोय. तर बघा, आता ते सांगतात हे 3 गुण म्हणजे वस्तूच्या सत्यत्वाची भावना. जी वस्तूच्या मागे पळतोय ती सत्य आहे असं वाटतं पहिलं, म्हणून त्याच्या मागे पळतो. मग रडायची पाळी काय होती, ज्याच्याबरोबर राहिलो तो नाश का होता. मग वस्तूच्या पहिली काय त्याची भावना असते, ही वस्तू कशी आहे, सत्यत्व आहे, सत्य आहे.
आणि त्याच्या नित्य स्वरूपाचा विश्वास ही कायम माझ्याबरोबर राहील. नित्यत्व आणि आपल्या सुखलालसेची तृप्ती करण्याची त्याच्यामध्ये आंतरिक क्षमता आहे. हे शाश्वत आहे, आपण ज्याच्या मागे पळतोय आणि ते आपल्याला आंतरिक सुख देईल अशी एक भावना. दुसरी आंतरिक क्षमता, त्याबद्दल श्रद्धा, समाहित्व हे होते. जेव्हा विवेकाने आपणास पटते, बघा पहिलं सत्यत्व त्याचं कळतं, हे खरं आहे मी ज्याच्या मागे बघतोय, नंतर ते नित्य आहे, आणि दुसरी गोष्ट ते मला जर मी त्याचा वापर केला तर ते मला आंतरिक सुख देईल. अशा 3 गोष्टी असेल तरच मनुष्य त्याच्या पाठीमागे धावतो. पण तर त्याला ते सांगून दिलं, पटवून दिलं, दाखवून दिलं, हे 3ही गुण याच्यात नाही, ताप सुखात तो टाकून देईल का नाही? ती टाकून देऊ शकतो. इंद्रियाच्या द्वारा अनुभवल्या जाणाऱ्या, जेव्हा विवेकाने आपणास पटते की इंद्रियाच्या द्वारा अनुभवल्या जाणाऱ्या विषय वस्तू अनित्यता, असत्य असून त्या दुःखमय असल्यामुळे त्यांच्यामध्ये आपणास सुख देण्याची खरी कुवतच नसते, तेव्हा आपले मन त्याकरता जीव टाकणारच नाही. जेव्हा कळलं आपल्याला याच्यात काय दम नाही, तेव्हा आपण त्याच्या मागे पळणारच नाही. श्री ज्ञानेश बघा कसा पळणार नाही, तर बघा आपण म्हणलो विवेक चूडामणी, ज्ञानेश्वरीचा पण यांचा अभ्यास आहे. बघा ते काय म्हणतात, तो पळणारच नाही. ज्ञानेश्वरांच्या भगवद्गीतेवरील भाष्यात श्री ज्ञानेश्वरीत योगीराजांनी हीच कल्पना अनेक अप्रतिम उपमांनी सुंदर रीतीने मांडलेली आहे. इंद्रिय गोचर विषय वस्तूबाबत मानवाच्या अनासक्तीचे वर्णन करताना त्यांनी फार चकित करणारे आणि परिणामकारक दाखले दिलेले आहेत. ते असे म्हणतात की मृत राणीच्या कुजणाऱ्या देहास आलिंगन देण्याकरता एखादा जितक्या उत्साहाने धाव घेईल किंवा रक्तपिती रुग्णाच्या व्रणातून पू पिऊन आपली तहान भागवण्याकरता तो जेवढ्या समाधानाने प्रयत्न करील, एवढ्या नासक्या आहेत त्या, किंवा शरीर ताजेतवाने व्हावे म्हणून आंघोळ करण्याकरता उकळत्या तप्त लोहरसात एखादा जेवढ्या तत्परतेने बुडी घेईल तेवढ्याच उत्साहाने, समाधानाने आणि तत्परतेने खरा अनासक्त पुरुष इंद्रिय भोग्य वस्तूच्या मागे धावेल. बघा धावेल का? मग तो आंघोळ करायचे म्हणून तापलेल्या लोखंडाच्या पाण्यामध्ये कोण उडी मारेल? तसं आहे ते. तुम्हाला एरती माईक दुःखाची जनती. बघा मग त्याच्या नादी लागू नका, अनेक नका पडू गबाळाच्या. मृत शरीराच्या राणीला कोण आलिंगन देणार आहे? किंवा दुसरा विषय काय सांगितलं होतं अजून, ज्याला रक्तपिती फुटलेली आणि त्याच्यातून ती घाण येतील, तो म्हणतो मग हे पिल्यानंतर मला समाधान होईल. कोणी करील काही? एवढं डेंजर आहे ज्यावेळेला कळेल त्यावेळेला ते सहजच अव्हेरलं जाईल. तत्परतेने खरा अनासक्त पुरुष इंद्रिय भोग वस्तूच्या मागे धावेल. इंद्रिय गोचर वस्तूच्या पोकळ संबंधीनी जेव्हा बुद्धीची खात्री पटते तेव्हा त्याच्यापासून मिळणाऱ्या समाधानाच्या आशेने आणि अपेक्षेने मन अशा वस्तूंच्याकडे धाव घेणारच नाही. ते म्हणतात पहिले धावेल. इथं काय म्हणले? धावेल. पण ते बोलणं कसं आहे त्यांचं? धावेल, पण तिथं तसं काही नाही. तुम्हाला ते त्याच्यामध्ये तसं वाचताना तुम्हाला ते कळलं पाहिजे, नाही तर एखाद्या काय म्हणेल त्याच्या मागे अनासक्त पुरुष धावेल. तर कधी धावेल? ते म्हणतात जेव्हा बुद्धीची खात्री पटते तेव्हा त्याच्यापासून मिळणाऱ्या समाधानाच्या आशेने आणि अपेक्षेने मन अशा वस्तूंच्या मागे धाव घेणारच नाही. ही कल्पना स्पष्ट करण्याची ती एक प्रभावी पद्धती आहे. आपल्या विवेकबुद्धीचा संपूर्ण वापर केल्यावर त्यातून निर्माण होणारी अनासक्तीची भावना यालाच खरे वैराग्य म्हणतात. जनक राजा राज्य करत होते पण अनासक्त होते. तसं राहायचं आपल्याला. श्लोक क्रमांक 22 वाचतोय. विषय वस्तूमधील दोषाचे सातत्याने निरीक्षण केल्यानंतर याच्यापासून मला सतत दुःख आहे. मग आता या अँगलला धरून ते म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार. हे परत अनित्य वस्तू आहेत म्हणून मला नाही. विषय वस्तूच्या दोषांचे सातत्याने निरीक्षण केल्यानंतर त्यातून निर्माण होणाऱ्या गोंधळापासून दूर राहण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यानंतर, बघा एकदा बाजूला गेलो आपण त्या विषयापासून तर ते लगेच सोडणार नाही आपल्याला, पुन्हा परत जखडणार. परंतु तुम्ही पुन्हा अलर्ट राहिले पाहिजे. नाही अशा पद्धती त्यातून निर्माण होणाऱ्या गोंधळापासून दूर राहण्याचा पुन्हा प्रयत्न केल्यानंतर मन जेव्हा साध्य वस्तूंच्या चिंतनावर सातत्यपूर्वक स्थित होते तेव्हाची मनाची जी शांत चित्तता असते
त्याला शम म्हणतात. बघा, तिकडचं त्यांनी मन काढून घेतलेले आणि आता साध्य वस्तूच्या चिंतनावर सातत्याने त्याच्यावर आरूढ आहे. मला ही गोष्ट करायची आहे, मला त्या गोष्टीच्या पाठी जायचं नाही, त्याला क्षम म्हणतात. मागे सांगितलं वैराग्य, आता काय सांगतात, त्याच्या अगोदर सांगितला विवेक, आता काय सांगतात क्षम. म्हणजे मनाची जी बाहेर धावण्याची प्रवृत्ती तिला थांबवणं, आणि नुसतंच थांबवणं नाही तर तिला त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाचा विषय दिलं तर ते मन कुठेही जाऊ शकत नाही. पाहे पाक कुमुद दळाची नि ताटे, जो जेविला चंद्रकिरण चौखटे, तो चकोर काय वाळवंट चुंबित असे, तो त्याच्या पाठीमागं जाणार नाही, कारण त्याला उच्च दर्जाचं सुख भेटलेलं आहे. जीही आपण पे नाही देखले, तेच येथे इंद्रियार्थ रंजले, तैसे का रंग अलुंकले तृषा ते सेवी. बघा, रंग जे आपल्या सुखामध्ये रममान नाही झाले, आत्मसुखामध्ये, तेच बाहेर गेले, आणि ज्याला आत्मसुख आतमध्ये भेटलं तो बाह्य विषयाला सहज त्यागीत असतो. श्लोक क्रमांक आपण 22 वाचतोय. त्याचा अर्थ, ज्याची ज्ञानामध्ये परिपूर्ती व्हावी म्हणून कराव्या लागणाऱ्या मार्गक्रमणे करता मन बुद्धीच्या घडणीस अत्यावश्यक षड्गुण संपत्ती संबंधी श्री शंकराचार्य आता यापुढे चर्चेस सुरुवात करत आहे. ज्ञानामध्ये परिपूर्ती व्हावी म्हणून मी आता तिथे स्थिर होण्यासाठी, मी ज्ञानावर आरूढ होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या मार्गक्रमणे करता मन आणि बुद्धीच्या घडणीस, त्याला घडवण्यासाठी अत्यावश्यक षड्गुण संपत्ती संबंधी श्री शंकराचार्य आता पुढे चर्चेस सुरुवात करतात. आपल्याला मास्टर बनवायचे म्हणून काय गोष्टी पाहिजेत त्याचे आपल्याला खातरजमा सांगतात. त्या गुणांची जत्री अनधिकारी व्यक्तींना केवळ भेडसावण्याकरता दिलेली नाही. बघा, वाक्य कसं आहे, त्या गुणांची जत्री अनधिकारी व्यक्तींना केवळ भेडसावण्याकरता दिलेली नाही. कोणत्या व्यक्तींना? अनधिकारी. घाबरणार कोण आहे? 10वीची बोर्डाच्या परीक्षेला घाबरणार कोण आहे? मठ्ठ. हुशार कशाला घाबरण? अनधिकारी जो आहे त्याला घाबरवण्यासाठी नाही. 10वीची परीक्षा, आता म्हणणार अरे तू काय अभ्यास करत नाही, खुशाल खेळतो, अरे बोर्डाची परीक्षा आहे. म्हणजे बोर्डाची परीक्षा याचा अर्थ त्याला घाबरून नाही सांगायचं, उलट सांगायचे का तू जास्त तयारी केली पाहिजे त्याच्यासाठी. आणि अनधिकारी काय म्हणतो, अरे आपल्याला तर भीतीच वाटते. त्या आवश्यक षड्गुणांची वेदांतामधील चर्चा साधकावर कोणत्याही तऱ्हेने जुलूम जबरदस्तीच्या ऐवजी आत्मविश्लेषण आणि मनबुद्धीची जुळणी व्हावी यासाठी केलेली असते. आम्ही तर कामाला होतो एका ठिकाणी, तर शेट आली का घाबरायचं. तर ते म्हणायचे नाही, तुम्ही एकदम मन मोकळे मनाने काम करा. आम्हाला टेप वगैरे शेट लावून द्यायचे, गाणी ऐका आणि काम करा. जेव्हा मन अतिप्रसन्न असणार त्यावेळेला माझ्या कामाची काही नुकसान होणार नाही. आणि माझा धाक असला, घाबरला, चिडला का मग त्याच्याने काय होणार, माझं नुकसान होणार. तसं हे जे गुण पाहिजेत हे अतिउत्साहीपणाने करायचे. मला श्रम करायचं, मला दम, मला वैराग्य पाहिजे, माझ्याकडे विवेक पाहिजे. हे करत असताना काच लागलाय असं नाही करायचा. त्याच्यावरती काही मोठं काही ठेवलेलं नाही, उलट त्याला उत्साह वाटणार. मी एक एक गोष्ट, एक एक किल्ला जसे शिवाजी महाराज प्राप्त करत गेले तसं मी हे प्राप्त करत चाललो आहे. मला आत्मस्वरूपाच्या स्वराज्यावर प्रस्थापित व्हायचे म्हणून. मन आणि बुद्धीची जुळवणी व्हावी यासाठी केलेली असते ती, त्याच्यावर जुलम जबरदस्ती नाही ती. या 6 पैकी पहिला गुण शम होय, मनाची स्वचित्तता. बस मन असं हे नाही झालं पाहिजे, इकडं पळू का तिकडं पळू का, नाही, ते त्याच्या भूमिकेवर ठाम पाहिजे. व्यवहारात सुद्धा आपण जर ठाम असलो तरच सक्सेस होऊ शकतो. हा तर फार मार्थ आहे, हा कैक पट्टीच आहे. हे म्हणतात व्यवहारातली उदाहरणं इथं लागू पडू शकत नाही, ती एकदम चिल्लर कचरा आहे तो. पण आपण कचऱ्यात राहत नसल्यामुळं त्याची किंमत आपल्याला असल्यामुळं सांगायचे. आई आणि वडिलांपेक्षा संत कृपावंत आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आता हे आपल्याला यांचीच ओळख आहे ना, म्हणून सांगितलं लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आपण ते दाखवलेले, त्याच्यापेक्षा हजारो पट त्यांची उंची, हजारो पट. त्यापैकी पहिला गुण शम होय, ती मनाची स्वस्थ चित्तता. शांत आहे मन, हेळसाळ नाही घेत, स्थिर आहे. बोट जशी स्थिर आहे, बघा ती बोट, समुद्र किती आहे
त्याच्या लाटा कशा आहेत, नवीन माणूस गेला तर पाहिलं तर चक्कर येईल त्याला. पण भर समुद्रामध्ये जर गळ टाकला तर ती बोट जाग्यावर उभी हलत नाही, हलेना चळेना डळेना. हे आत्म्याचं स्वरूप आहे आणि ते जसं याच्यात प्रगट होत जाईल तसा तो पण स्थिर होत जाणार. आणि जोपर्यंत वरच्या रंगात आहे तोपर्यंत हेलकावे खाणारच आहे तो. पूर्ण भरलेला माठ हिंदळत नाही आणि अर्धवट भरलेला माठ हिंदळतो. विषय वस्तूच्या सततच्या लालसेने निर्माण होणाऱ्या विक्षेपापासून पूर्णपणे अलिप्त राहून केलेल्या चिंतनामध्ये जेव्हा मन स्थिरावते तेव्हाच मनात शांत चित्तता अवतरते. आपण ध्यानाला बसू द्या ना, आपण वाचायला बसू द्या ना, पण आपल्याला असं विक्षेप जर आले काही तर आपण त्याच्यापासून बाजूला होतं. ते न होणे आणि आपण घेतलेल्या विषय पूर्णपणे एकाग्र राहणे त्याला शांत चित्तता म्हणतात, त्याला चित्ताची शांती म्हणतात. त्याला काहीच नाही. अर्जुनाला जेव्हा सांगत असतील भगवद्गीता तेव्हा ते 18 क्षणी सैन्य, पण त्याची चित्तता अशी आहे म्हणून त्याला ते ग्रहण झालेलं आहे, एरवी नसतं झालं. बाह्य होणाऱ्या विक्षेपापासून पूर्णपणे अलिप्त राहून केलेल्या चिंतनामध्ये जेव्हा मन स्थिरावते तेव्हाच मनात शांत चित्तता अवतरते. परंतु अशा रीतीने मन जेव्हा विषयापासून विषय वस्तूपासून दूर केले जाते तेव्हा विषय विचारापासून त्याला काही एकाएकी मुक्ती करता येत नाही. जरी त्यांनी बाजूला करायचं म्हटलं तर ती केला लगेच सोडून देणार आहे असं नाही, ते पुन्हा पुन्हा त्याच्या मागे जाणार. विषयापासून इंद्रियांना बाजूला करताना किती दुःख होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, उतार वयात झालेल्या एखाद्या ताईला बाळ आणि ते पण काळाने घेऊन गेल्यानंतर तिला जसं दुःख होतं तसं, किंवा 8 दिवसाचा उपवाशी आणि तर त्याला पंचपक्वान्नाचं ताट वाढलेले आणि आता बसणार तेवढं ताट वडून घ्यायचं आणि चल फुट, त्याला जसं होतं तसं विषयांना इंद्रियांना विषयापासून तोडताना तेवढी तळमळ होत असते. पण तिथं तोच पुरुष तरू शकतो ज्याच्याकडं क्षम आहे आणि त्याच्या पुढचा ज्याच्याकडे दम आहे. बघा, एकाएकी मुक्ती करता येत नाही. कशाचा तरी विचार करीत राहणे हा मनाचा धर्म आहे. मग हे नाही करायचं तर मग दुसरं काहीतरी सांगा ना मला. मग बघा त्या याला सांगितलेलं आपल्याला, एक माणसाला भूत प्रसन्न झालं, हेच दृष्टांत सांगायचं आणि ते म्हणायचं सांग काय काम सांग, नाही तर मी तुला खाऊन टाकील. काम सांग नाही तर मग त्याला सांगायचं जा 5 एकर वावर नांगरून ये. ते एका रात्रीत वावरून नांगरून टाकायचं, सकाळी लगेच दुसऱ्या रात्री बोल नाही तुला खाऊन टाकील. तो म्हणतो जा विहीर खणून, एका रात्रीत विहीर खणून काढली. आता अशी भूत जर आपल्या प्रसन्न व्हायची आपण वाटच बघतोय की नाही. तर मग ते कामं सगळे आटोपल्यावर म्हणलं काय करायचं, तर त्याला साधूनी सांगितलं मध्ये जो खळ्याच्या मध्ये जो तिडू आहे त्याच्या सांगितलं वर जा खाली, वर जा खाली, वर जा खाली. मग त्याला तिथं आरूढ केलं का मग त्याचं लक्ष दुसरीकडे जाणार नाही. ते म्हणतात कशाचा तरी विचार करीत राहणे हा मनाचा धर्म आहे. आणि जेव्हा त्याला काही अधिक चांगले करावयास नसते तेव्हा ते जगातील एक अगर दुसऱ्या विषय वस्तूंसंबंधी विचार करू लागते. म्हणून सर्व योग साधनेमध्ये याना त्या मार्गाने मनाला इंद्रिय भोग्य वस्तूपेक्षा अधिक उच्च, अधिक उदात्त, अधिक दिव्य अशा विचारात मग्न करावे असा आदेश दिलेला असतो. आता इकडून काढायचं आहे ना तर हे त्याला काहीतरी काम दिलं पाहिजे, मग त्याला दुसरं काम द्या. तर त्याच्यापेक्षा उच्च दर्जाचा राम रसाची ये चवी मग आनरस रुचते केवी. बाबांनी पहिला काय केलं, डोस दिला. आल्या आल्या गिराईकाला बाबांनी काय दिलं पहिला. आता बघा जर तुम्ही आता ॲडमिट व्हायला गेले तर पहिलं तुम्हाला ॲडमिट करताना पहिलं जर काय तर तुम्हाला गेल्या गेल्या काय लावलं जातं, सलाईन लावलं जातं. म्हणजे खाण्यापिण्याचा सगळा बंदोबस्त बंद. आणि आपण जसे लय हुशार आणि त्याची काळजी करणार आहे पेशंटची. डॉक्टरला काय सांगणार, हा काही खात नाही. आणि डॉक्टर म्हणतो, डॉक्टर काय मानावं घेत नाही, त्याला माहिती हा नाही खाल्लं तर काय मारणार नाही, त्याला माझ्याकडून उलट सलाईन दिलेली आहे की नाही. तसं हे सलाईन दिल्यामुळे त्याला दुसरं कशात काही गोडी नाही. तसं ब्रह्मज्ञान भेटल्यानंतर राम रसाची रचवी आन रस रुचती केवी. ब्रह्मरस गोडी तयास फावली मग वासना निमाली समूळ ज्यांची मुळा सहवासना गेलेली. यानं त्या मार्गाने इंद्रियभोग्य वस्तूपेक्षा अधिक उच्च, अधिक उदात्त, अधिक दिव्य अशा विचारात मग्न करावे असा आदेश दिलेला असतो. आपण मनाला अधिक सूक्ष्म, अधिक दिव्य परिसरात बागडण्याचे वळण दिल्याखेरीज ते सामान्य उद्योग परिसरातून मुक्त होऊ शकणार नाही.
त्याला अजून भरारी मारायला द्यायचं. आपण भक्ती मार्गामध्ये भक्त आपला प्रिय परमेश्वराच्या चिंतनामध्ये आपल्या मनास सतत गुंतवून ठेवीत असतो आणि म्हणून मन आपोआपच विषय वस्तूंचा पाठपुरावा करण्यापासून दूर केले जात असते. अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम सुख गोड ल्याहिले गे माय. मी त्याच्यामध्ये रत झाल्यामुळे, मी इकडे गेल्यामुळं तिकडचं काही मला आठवत नाही. ज्ञानमार्गामध्ये मात्र अगदी सुरुवातीच्या अवस्थेतच मनाला, तो झाला ना टॉपिक, सतत गुंतून काय आपोआप विश्वस्तीचा पाठपुरावा करणं दूर केले जात नाही. मध्येच सोडलं का? हा, भक्ती मार्गामध्ये गुंतून प्रिय परमेश्वराच्या चिंतनात आपल्यास मनात सतत गुंतून ठेवलेले असतो, म्हणून मन आपोआपच विषय वस्तूंचा पाठपुरावा करण्यापासून दूर केले जाते. बरोबर झालं होतं. ज्ञान मार्गामध्ये मात्र अगदी सुरुवातीच्या अवस्थेत मनाला त्याच्या गुंतवणुकीसाठी पर्यायी क्षेत्र मिळून द्यावे लागते. लगेच त्याचं मला हे नाही ना, दुसरं काहीतरी. म्हणून सर्वव्यापी जाणीव तत्वाच्या चित स्वरूपाच्या ब्रह्माच्या चिंतनामध्ये उभं घेत असलेले मन केवळ विषयवस्तूपासून यशस्वीरित्या विराग पावते. पहा, कधी त्याला डायरेक्ट कशाचा दोष दिलेला आहे? डायरेक्ट जाणीव तत्वाच्या चित्त स्वरूपाच्या ब्रह्माच्या चिंतनामध्ये उभ घेत असलेले मनच बाजूला जाऊ शकत नाही. इथं हरिपाठी गेले ते निवांतची ठेले. आणि बघा पुढचं वाक्य, भ्रमर गुंतले सुमन कळी. आता तो भ्रमर, लाकडं, घाण, दुसरं काहीच सेवन करण्याच्या नादी नाही लागला. आता त्याच्या डोळ्यापुढे काय, फक्त कमळामध्ये येतो आणि त्याच्यातला मकरंद सेवन करतोय बस. त्याला त्याच्या मृत्यूची सुद्धा भीती नाही. आता तो त्याच्यामध्ये रंगे रे श्री रंगे, काय बोललेला अशी पतंगे, तो त्याच्यात रंगून गेलेला आहे. हात व ब्रह्मरस प्याला, त्याने परमानंद तृप्त झाला. तो ब्रह्मानंदामध्ये तृप्त झाल्यानंतर तो विसरून गेला. देह आहे का नाही याचं काही घेणं देणं नाही. आईच्या कुशीत जे स्तनपान करते त्याला बाह्य भीती जगाची काहीच राहिलेली नाही. तो पूर्णपणे त्याच्याशी याच्यामध्ये आला. म्हणून तुकोबारांनी स्पेशली एक अभंग केलेला आहे, तू माऊली मी तुझा ताना, पाजी प्रेम पाना पांडुरंगे. बघा, मला काय, त्या पोराला काय भीती आहे का? हां, आता त्या पोराला म्हणलं हिंदूंनो सावध राहा, त्याला म्हणलं हिंदूंनो सावध राहा, त्यालाच काहीच माहीत नाही. तो पण त्याच्यामध्ये तृप्त आहे. ही वाक्य जे म्हणली ना तिने, किती परफेक्ट प्रमाणे जोड्या लावा शाळेत याच्यासाठी शिकवले. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंत. तो स्वतःलाच विसरला. कोण विसरला स्वतःला? हां, ब्रह्मरस पेलेला. आणि इकडे कोण विसरलाय? भुंगा स्वतःला विसरला. तू मरशील, मेलो तो मेलो म्हणतो. आता काय खातोय ते महत्वाचं आहे ना. मेलो तो मेलो, काहीच घेणं नाही. जैसे भ्रमरभेदी कोडे ते भलते काष्ट कोरडे, परी कळिके माझे सापडे कोवळिया. त्या कोवळ्या कळिकेमध्ये ती लाकडं भेदून जाऊ शकतं, पण आता ती कोवळी कळी नाही भेदत. त्याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, खरा भुंगा मास्टर आहे खरा का कमळ मास्टर आहे? वस्ताद कोण आहे दोघांमध्ये? देव वस्ताद आहे का भक्त वस्ताद आहे? भक्त. कुमोदिनी काय जाणी, परिमळ भ्रमर भोगेतसी, कुमोदिनी काय जाणी. त्याला काहीच नाही त्याचं कळत. त्याचं मत कोणाला आहे? भुंग्याला आहे. देवाचं महत्व आहे का? देवाचं महत्व कोणाला आहे? जे ते यायचं देवाच्या अंगठ्याची पप्पी घ्यायची, देवाच्या पाया पडायला गेले लोक. तेव्हा देव म्हटला, काय आपल्या अंगठ्यात गंमत येते बघू. मग बारीकपणे जन्म घेतल्यानंतर स्वतः चोखतोय, त्याला काय करणार आहे? तुझिया नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा, तू का म्हणे जन्म गोड आम्हा, यासाठी आम्ही सोसतोय त्याचं.
ब्रह्मचिंतनाची ऊब घेत असलेले मन केवळ विषय वस्तू, बघा एक मध्ये एक स्टेटस ठेवला तो कसा विसरून जातो. वाघाने माकडणीला पकडलेले आणि माकडीन मेलेली आणि वाघ घेऊन चाललाय कोणला, माकडीनीला. आणि माकडीनीला माकडीनीच्या पिल्लानी असं जाम पकडले. ते म्हणतोय मी सेफमध्ये मी कोणाबरोबर येतो म्हणतोय, माकडीनीमध्ये. माकडीन ते हरिपाठी गेले ते निवांतची ठेले. आणि संसार म्हणतो जे माझ्या पाठी आले त्यांची काय आहे गे करीत नाही. बघा आता हरिपाठी गेले म्हणजे मग पाठ करायला पाहिजे का नाही सगळ्यांनी हरिपाठ. बघा एवढं ते त्याच्या मागे गेलं का ते विसरून गेले. विसरली तहान भूक नाठवे गरदार, विसरली तहान पळाली तहान भूक आणि अवघी चिंता मारली. ज्ञान मार्गामध्ये मात्र मग ज्ञानसिद्धीच्या वैभवाच्या चिंतनात उंचावले पाहिजे, म्हणून ब्रह्मत भिजून गेले पाहिजे. बघा ज्ञानसिद्धीच्या वैभवात, ज्ञानाची सिद्धी आत्मसिद्धी, ज्ञानात परमात्म तत्वाची भेट आहे, त्या चिंतनात उंचावले पाहिजे. म्हणून देव पाहो उंच ठाई उभे राहू. मग आता सगळ्यात मोठं शिखर कोणतं आहे, मेरू शिखर. कळसुबाईचं आहे काय मेरू शिखरावर. मग लगेच ज्ञानेश्वर महाराज म्हणले आपण तिकडंच जाणार. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसैला, तेने सांडियली माया तेजियली कंथा काया, मने हे गेले उलया ब्रह्मानंदा माझारी. अनुहात ध्वनीनाद तो पावला परमपद, उन्मनी तुर्या छंदे विनोदे डुल्लत असे. ज्ञान गोदावरीच्या तिरी स्नान केले पांचालेश्वरी, ज्ञानदेवाच्या अंतरी योगिया श्री दत्तात्रेय योगिया. ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणात दत्तात्रेय प्रगट झाले. नाथबाबा म्हणतात दत्त शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, हरीशी जाणून हरीचं झाले. तसं मी पण तसाच झालो. आणि अजून आणि ब्रह्मात भिजून गेले पाहिजे. एक तारी संगी एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात. मामीचा आवाज आला बरोबर. आणि त्याच्यामध्ये भिजून गेल्यामुळे माया मोह सारी उगाळून प्यालू, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालू. नाणं म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? नाणं म्हणजे काय यांना माहिती आहे. हे 8 दिवसातून एकदा नाहतात. तुम्ही रोज आंघोळी करता. नखशिकांत चिंबवले होणे त्याचं नाव नाणं. तर 8 दिवसातून विकली ऑफला म्हणजे खरं नाणं इकडे, पण आपलं फक्त इथून खाली आंघोळी म्हणल्यानंतर आपल्या डोक्यात काय घुसायचं आहे की नाही. एवढे नव्हे तर वस्तू जगामधील उणे अपुरेपणा आणि त्यामधील दोष या संबंधी एकसारखी जाणीव देत देत अनित्य सुख उपभोगाच्या व्रात्य क्षेत्रातून त्याला फटकारले पाहिजे. बघा मनाला विषय वस्तूंचा अपुरेपणा सुद्धा तू ज्याच्या मागं धावतो ते कुठं पुरं पडणार आहे शेवट, ते कुठं शाश्वत आहे. हे मनाला तू का म्हणे मना पाहिजे अंकुश, अंकुशच पाहिजे. चापकाची काठीचं कामच राहिलेलं नाही. आत्ताच्या पोरांना सुधारायचं म्हणजे कसलं पाहिजे, अंकुशच पाहिजे. तर ती बी अशी गेंड्याच्या गातडीसारखी झाली. त्या हत्तीला मारलं लोखंडाचा रूळ तरी काय कळत नाही, काहीच नाही. लोखंडाचा गज आहे हत्तीला मारायला. तसा तुका म्हणे म्हणा पाहिजे अंकुश, नित्य नवा दिवस जागृतीचा सतत अलर्ट सावधान. त्यासंबंधी दोष या संबंधीची एकसारखी जाणीव, अपुरेपणा, परत दोष काय आहे त्याच्यामध्ये ते दाखवलं पाहिजे. देत देत अनित्य सुखोपभोगाच्या व्रात्य क्षेत्रातून त्याला फटकारले पाहिजे. जितक्या व्रात्य म्हणजे काय, वांती योग्य खोडसाळ गोष्टीपासून त्याला बाजूला
काढले पाहिजेत. जितक्या अधिक प्रमाणात आपण मनावर ताबा मिळून आणि तद्वारा नित्य व अनित्य वस्तू जगताच्या परिसरात रमण्यापासून त्याच परावृत्त करू. बघा, अधिक प्रमाणात आपण मनावर ताबा मिळवू आणि तद्वारा अनित्य वस्तू जगताच्या परिसरात रमण्यापासून त्यास परावृत्त करू, तितक्या अधिक प्रमाणात ते अधिक समचित्त, शांत व गंभीर होत जाईल आणि जाणीवपूर्वक शिस्तबद्ध आचरणाने प्राप्त करून घेतलेल्या मनातील या शांत चित्तावस्थेस शम शब्दाने ओळखले जाते. याच्या मनावर आता याने कंट्रोल केलेले. हा आता कुठे हलेना चलेना डळेना अशी याची कंडिशन झालेली आहे. श्लोक क्रमांक 23. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय या दोघांचाही आपापल्या भोग्य विषयापासून परतून, बघा, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय या दोघांनाही आपापल्या भोग्य विषयापासून परतवून त्याच्या कर्मकेंद्रात इंद्रिय गोलात स्थिर करण्याच्या प्रक्रियेस दम म्हणतात. बाह्य विषयाने, बघा, तो जे तिकडं जाणार होतं त्याला बॅकमध्ये आणून परत त्यांचं काम देणं. बघा कसं वळवलेले कर्मेंद्रिय ज्ञान. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. ती पाहत होतं जग, त्याला काय सांगितलं, ऐका रे कान तुम्ही माझ्या मनात येथे धावगी राही पायास, हातापायास देई सुख. पायांना बी तिकडंच कामाला लावलं. पूर्व सर्वेंद्रियांना ईश्वराचरणावर लीन करून त्यांना दास्यत्व करायला लावलं. त्यांच्या कर्मेंद्रियात इंद्रिय गोलात स्थिर करण्याच्या प्रक्रियेस दम म्हणतात. बाह्य विषयाच्या परिणामापासून विचार प्रवाह जेव्हा मुक्त असतात त्यावेळी मनाची जी अवस्था असते ती उत्तम उपरती होय. बघा, महत्त्वाकांक्षी, आता उपरती पण सांगितलेली आणि दम पण सांगितलं या श्लोकामध्ये. महत्त्वाकांक्षी साधकामध्ये मन बुद्धीविषयी आणखी ज्या दोन गुण संपत्तीची आवश्यकता असते त्याचे स्पष्टीकरण या श्लोकात आपणास मिळते. कोणत्या माणसासाठी? महत्त्वाकांक्षी, मी हे करणार, मला हे करायचंच आहे असे, तर त्याच्यामध्ये ह्या दोन गोष्टीची संपत्ती आवश्यक आहे. ते गुण म्हणजे दम आणि उपरती. गुणाच्या तुलनेत, क्षमाच्या तुलनेत दोन गुण अजून पाहिजे, दम उपरती. आता गुणाच्या तुलनेत दम हा गुण इंद्रियांना संयमित करण्यास सांगत असल्याने त्याचा सापेक्षतेने बाह्य क्षेत्राशी जास्त संबंधित असतो. मनाचा अंतःकरणाशी संबंध आहे, आतमध्ये संबंध आहे, आणि शरीराचा बाह्य इंद्रियांचा बाह्य जगताशी संबंध आहे. आतूनही अंतर्बाह्य शुद्ध करायचे त्यांना, त्याला म्हणतात सुचित्व. आतूनही दुधाचा टोप स्वच्छ आणि बाहेरूनही पण. त्याप्रमाणे आपापल्या विषय वस्तूंचे ज्ञान ग्रहण करण्याकरता त्या ज्ञानेंद्रियातून निघणाऱ्या चैतन्य रश्मींना आवर घालणे. काय बाहेर पडतंय? कोणती रश्मी आहे? चैतन्य रश्मी. कोण कोणाला पाहतंय? फक्त त्याला नश्वरामध्ये नाही रमवायचं, शाश्वतामध्ये रमवायचं. आणि नश्वरामध्ये राहायचं पण पाहुण्यासारखं राहायचं. तीर्थव्रती भाव, धैर्य करुणा आणि शांती दया पाहुणा हरी करी. पाहुणेच करायचे तर कोणला? शांती दया पाहुणा हरी करी. शांती असली, दया असली का हरी आपला पाहुणा 100% होतोच. आपापल्या विषय वस्तूचे ज्ञान ग्रहण करण्याकरता त्या ज्ञानेंद्रियातून निघणाऱ्या चैतन्य रश्मींना आवन घालणे. म्हणजे बघा, ते अधिष्ठानावर सांगणारा, ठीक नाही, व त्या इंद्रिय गोलात शोषून घेणे म्हणजे दम. ते बाहेर चाललेत ना, त्यांना मागे आणायचं. आता ध्यान प्रक्रिया तीच आहे. आपल्याला आपले मन, आपले नेत्र हे जे बाहेर सगळं पाहतात, सगळा विषय इकडून आत जातो. मग त्यालाच पहिलं बंद, मनाला एकाग्र इथं ठेवायचं, इथे पाहायचं, म्हणजे मन इथं अलर्ट राहतं, आणि मग दुसरं काहीच नाही. मग त्याला झटाझट ती गोष्ट प्राप्त होती. इंद्रिय गोलात शोषून घेणे म्हणजे दम किंवा आत्मसंयमन होय. म्हणजेच ज्ञानेंद्रियावरील हे नियंत्रण म्हणजे दम होय. म्हणजे इंद्रियांना दुसरीकडे जाऊन नाही द्यायचं. त्यांना सांगायचं तुम्हाला जायचंच असेल तर कुठे जा? आत्मसुखाकडे जा. तर म्हणजे मनाला दमवायचं, इंद्रियाला आटवायचं. तिकडं जायचं म्हणलं नाही. जसं त्या बकऱ्याला सांगितलं होतं पोट भरून आण, तर ते किती तृप्त झालं तर शेंडा मारायचंच. तर राजाने गवत दाखवलं. मग त्याला सारखं फटके, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, फटके मारून मारून मग ते म्हणतं आता नको.
सर्व इंद्रियाच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती. हा, मग ती सगळे इंद्रियांच्या वृत्ती घेऊन तिकडं जाते. मग ते मन असो बुद्धी असो सगळे जे बाहेर जाणार आहे त्याला आत घेऊन जाते आणि बुद्धी मग त्या आत्मा तिचा पती त्याच्याकडे घेऊन जाते. आत्म्याची पत्नी कोण आहे? बुद्धी. आणि त्याला म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी म्हणजे बाई. कोणत्या बाईला ज्ञानेश्वर महाराज म्हणायला गेले सुख झाले हो साजनी? तर बुद्धीला म्हणतात अरे तू माझी गाठ घालून दिलीस हा त्याच्याशी. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. बघा कसा शब्द वापरलेला आहे. तर शम म्हणजे जेव्हा ऐहिक कार्यात रत नसते. बघा दम होय तर शम म्हणजे जेव्हा ऐहिक कार्यात रत नसते. एवढेच नव्हे तर ते परमोच्च सिद्धीचे ध्येयसिद्धीच्या चिंतनात शांतपणे स्थित झालेले असते. आता शम आणि दम मनाला दाबून ठेवायचं, बुद्धीला इंद्रियांना दाबून ठेवायचं. एवढंच नाही तर त्याच्यापेक्षा उत्कृष्ट सुखामध्ये त्याला रममान करून टाकायचं. असं पण आहे. नुसतं दाबायचंच नाही. काहींनी नुसते दाबले नाहीच काही झालं तर सगळं करून पाहिलं पण त्याला ते आत्मसुखा उपायले हा जो विटे सकळ विषय कामना जयाच्या ठाई इंद्रिया मानू नये. बघा कशामुळे जयाच्या ठाई इंद्रिया मानू का नाही? आत्मसुखाच्या गोडिया. हा बघा सगळ्यामध्ये तो अजून एक वेळ येतो त्या आत्मस्वरूपाच्या त्या मिळणाऱ्या पक्वान्याच्या गाभाऱ्यात गेल्यामुळं तो मागं येतच नाही. जसं त्या ओढून मागं आणावं लागतं ना भक्ताला पुढं चल पण पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यावर पुढं ढकलतात. तसा तो जो संतोषाच्या गाभारा आत्मबोधाचा ओंगारा म्हणजे पदार्थामध्ये सेवन करण्यात रस झाला. पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता म्हणजे तो ती नको म्हणतो. नको म्हणतच नाही आत्मसुख. आता ते आत्मसुख नको म्हणत नाही तर मी मोठमोठ्या बाबांचं कीर्तनात ऐकलं होतं. इतका त्याला गोड आवडायचं त्याला. तर गोड रस असू द्या काय असू द्या तर त्याने इतकी खाल्ली म्हणले जिलेबी पार इथपर्यंत येतोपर्यंत खाल्ली तरी तो नाही म्हणना. तरी त्याला म्हणले ज्यूस घ्या ना ज्यूस. तो म्हणला आता ज्यूस कुठं राहायचं पण तो म्हणला त्या जिलेबीच्या नळ्या पोकळेत त्याच्यामध्ये बरोबर ठेवतो. तो जसा नाही म्हणत नाही तसा तो इथे म्हणतो न पुरे न पुरेची धनुरा त्या आरोगिता. नको म्हणतच नाही कारण आत्मपक्वान्न त्याला भेटलेले खायला पदार्थ तो नको म्हणत. ओंगरा तू का म्हणे पोट धालेचे न धाय खादले ते खाया आवडीने. उघडा ज्ञान दृष्टी करा. खादले ते खावे वाटे भेटे आवडी भेटेले ते भेटे आवडी विट नाही पांडुरंगी. बघा पांडुरंगाच्या ते मला किती भेटलं तर नको म्हणत नाहीत. आणि संसार पुरे आता ते म्हणलं बरोबर झाली. ते परमोच्च ध्येयसिद्धीच्या चिंतनावर शांतपणे. काय एक अभंग आहे अजून एक आतमध्ये कोणला घ्यायचं असेल तर कोण नाही ना मागे. आणि बाहेरचं जाळी लावली ना हां लावलेली. बघा अजून एक अभंग आहे की मी तो रस पेलो परमानंद रस त्यामुळे मी पूर्ण झालो. मी पूर्ण तो रसना रसाविली हां रसना रसा एरावी ते घेता घोट अधिकच. अजून एक प्याला. ते परमोच्च ध्येयसिद्धीच्या चिंतनावर शांतपणे स्थित झालेले असते तेव्हा ती जी अवस्था अनुभवते ती अवस्था जेव्हा क्षम आणि दम ही गुण एखाद्यामध्ये चांगल्यापैकी प्रगत होतात तेव्हा उपरती ही आपोआप निर्माण होते. त्यावेळी साधकाच्या मनाची ही स्थिती होते की बाह्य वस्तू निर्मित विक्षेपाचा साधकाच्या मनावर काहीही परिणाम होत नाही. काहीच त्याच्यावर परिणाम नाही होणार. आणि तुम्ही जेव्हा चांगल्या गोष्टीकडे जाणार ना त्यावेळेला ती संकट येणार. इंद्र चंद्र ते पाठवणार. त्यांना असं वाटणार आता हा कोणत्याच विषयात रमत नाही. हा उंची वाढवायला लागलाय म्हणजे आता हा का मुख्यमंत्री होतो का काय.
हा इंद्र होतो की काय तो, त्याच्यासाठी तो काय करतो, ते इंद्र मग रंभा उर्वशी भोग संपत्ती त्याला पाठवणार, त्याला तिथं फसवण्यासाठी. शुद्ध रसे ओलावली रसना धाली न धाय. बघा ते पूर्ण नाही होत, पूर्ण नाही झाली, सेवन कर कळो नाही झाली धनी नारायण पुरतता आवडे ते चित्ती यासी ब्रह्मरसी निरसे तू का म्हणे बहुता परी करुणा करी सेवन. बघा त्याच्यामध्ये त्याचं तृप्तच नाही होत, म्हणून तृप्त नाही होत म्हणून घेईन मी जन्म. हा याच्यासाठी द्यावा. जो वर्षातून फक्त 2 एकादशीलाच भजनाला येतो तो आल्यावर तो घेईन मी जन्म याच्यासाठी द्यावा. तो नाही, जो त्याची हौसच भेटत नाही, त्याला अभंग नाही म्हणायला दिलं तरी तो जातच राहतो. त्याला म्हणलं तू आज भजनाला येऊ नको तरी तो येणार, तो म्हणू शकतो. आपण जेव्हा या आवश्यक गुणसंपत्तीचा विचार करतो तेव्हा ते अत्यंत नाजूक, अवघड व कष्टमय विक्रम आहेत असे वाटणे शक्य आहे. अवघड आहे असं वाटेल, ते अवघड नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा आपण जाणार, आपण जेव्हा एखाद्या चांगल्या मोठ्या माणसाशी संबंध असेल तर काय अवघड आहे आपल्याला, जगातली गोष्ट अवघड नाही आपल्याला. जर आपल्याला राजच साह्यभूत झाला तर, तसा आत्मराज जर साह्य झाला तर मग त्या गोष्टी आपोआप येतात. सुरुवातीला वाटतात जरा कष्टपट, नाही. जो चांगला गातो, जो चांगला अभ्यास करतो, जो चांगलं कीर्तन करतो, जो चांगलं ड्रायव्हिंग करतो, जो चांगलं काम करतो, काय कसं करता तुम्ही, तर काय नाही ते सहज होतं, कारण त्याच्या पडिले वळण इंद्रिया सकळ. आणि पांडुरंग त्याच्यामध्ये ती भूमिका तशी दृढ करत असतो. तो विचार तेव्हा ते अत्यंत नाजूक, अवघड, कष्टमय विक्रम आहे असे वाटणे शक्य आहे. परंतु आपण त्याचे जेवढे जास्त आचरण करू तितक्या लवकर आपल्या लक्षात येईल की अशा प्रकारची मनाची अवस्था प्राप्त करून घेणे म्हणजे दुसरे काही नसून कोणतेही महान कार्य पार पाडण्याच्या वा प्राप्त करून घेण्याच्या एखाद्याच्या मनाची जी अवस्था असते तिचे ते एक शाब्दिक वर्णन आहे. ते सोपं आहे. तुम्हाला त्या विषयाचं महत्त्व कळालं पाहिजे. बघा आपल्याला पूर्वी आपल्यानंतरची पिढी जास्त मुंबईला आली नाही, ते गावाला रमले. त्यावेळेला आपल्याला कळालं जर काही करायचं असेल तर इकडं जाणंच गरजेचं. तेव्हा लहानपणी आपण आईवडील गावाला कोण जेवायला ठेवतं नाही, कोण फुटपाथवर झोपलेले, पण त्या एवढ्याही त्रासाला त्यांनी नाही घाबरले. कारण का, मला काहीतरी बनायचं आहे. मग त्याला ते नथिंग वाटतं. तसं इकडे ज्यावेळेला आपण तसं अग्रेसर हो तेव्हा त्या गोष्टी नथिंग वाटतात. ऐहिक पातळीवर सुद्धा एखाद्या व्यक्तीला बघा, आता त्यांना मिलिटरीमध्ये जायचे, घरदार बायका पोरं सगळं टाकून जायचं आणि जीवावर उदार व्हायचं आहे, पण ते म्हणले आम्हाला भारत मातेची सेवा करायची आणि आमच्या घरच्यांची पण सेवा करायची आणि मग मला माझ्या जीवनाचं सार्थक करायचं. तर त्याला त्या गोष्ट काही अवघड नाही वाटत. ऐहिक पातळीवर सुद्धा एखाद्या व्यक्तीला आपल्या कार्यात निश्चित यश मिळवण्याचे असेल तर त्याला ह्या गुणसंपत्तीची आवश्यकता असते. मग तो तिकडे आणि आपण इकडे कोणत्याही यशस्वी व्यावसायिकामध्ये सुद्धा काही प्रमाणात आंतरिक व बाह्य स्वशिस्त असलेली आढळून येते. ते वेळेवर दुकान खोलणार, वेळेवर जेवण करणार, वेळेवरच काम करणार, त्यावेळेला आपली कामं सोडून बाहेर भरकटत बसणार नाही. ही जशी त्याला शिस्त आहे तशी याला सुद्धा शिस्त आहे. त्याला ते प्राप्त करायचं आहे आणि याला हे प्राप्त करायचं. कोणत्याही यशस्वी व्यावसायिकामध्ये सुद्धा काही प्रमाणात आंतरिक व बाह्य स्वयंशिस्त असलेली आढळून येते. आणि तसेच जेव्हा तो कार्यालयीन काम करीत असतो तेव्हा तरी निदान उपरती हा गुण त्याच्यामध्ये दृष्टस्पतीस येतो. दुकानदार त्यांच्याकडं वर्गण्या मागायला येतील चांगल्या कामासाठी. कोण गुंड असेल तर तो काय करायला येतो, हप्ता तर पोलीसवाले घेऊन जातात, गुंड पण घेऊन जातात का, खंडणी घेऊन जायला येतात, खंडणी न्यायला येतात. आणि पोलीसवाले आलिशान 4 व्हीलर गाडी घेऊन येणार आणि पुढीनी घेऊन जायचं. मग तोच असा त्याच्यामध्ये आता तो जो वडापाववाला किती प्रसन्नतेने, आणि गाडी जर लागली तर सगळे जेवून जाणार, टटारून जेवून जाणार. तो त्याच्याकडं उपरती आहे ती, म्हणजे शांत आहे, त्याच्या मनाची तगमग होत नाही. कारण का, ती जबरदस्ती आहे. आपला पाहुणा गेला तर, मला एक आमचा भैया माझा जोडीदार होता मित्र, तो म्हणला संपात अपन जाएंगे, गुरुवारी चक्की बंद, म्हणला आपण पिक्चर देने को जाए और श्री टॉकीज के बाहर है ना पानी पूरी वाला मेरा सगे वाला है, तेरे को जितना खाने का है उतना खा. मी नाही का चला होतो,
तोच त्यांनी आपला आवडतं घेतलं, म्हणलं आता बस हो गया आहे का नाही. तसं हे लोक आता त्याच्याकडे ती उपरती आलेली आहे, तो म्हणतो आता ही लॉस आहे पण तरी सोसतो. तसं इकडं सुद्धा व्यावहारिक लॉस होईल तरी तो सोसणार, त्याचं नाव उपरती आहे. अजून कापलं, ऑपरेशन केलं, दुखतंय, ठसठस होतंय आणि डॉक्टर दुसऱ्या दिवशी म्हणतं कसं वाटतंय, तो काय म्हणतो ती उपरतीच आहे त्याच्याकडं. तशी इकडे पण त्रास होतो पण ती उपरती व्यवहारातली त्यांच्याकडे आणि यांच्याकडे सुद्धा आहे, पण ती व्यवहारातली उपरती जी आहे ती आता 60 वर्ष ऑपरेशन झालं तर 80 वर्षापर्यंत, पण ही जन्मोजन्मीची आहे. त्यामुळे त्याच्यापेक्षा करोडोपटीने त्याच्याकडे तेवढी पॉवर पाहिजे सहनशीलतेची. आणि तसेच जेव्हा तो कार्यालयीन काम करीत असतो तेव्हा तरी निदान उपरती हा गुण त्यांच्यामध्ये दृष्टोत्पत्तीस येतो. खरे पाहता भौतिकवाद्यांच्या किंवा पैशामागे धावणाऱ्यांच्यामध्ये निर्देशात येणाऱ्या गुणांशी या गुणसंपत्तीची तुलना करणे गैर आहे. त्यांची बरोबरी याच्याशी होऊ शकत नाही. त्यांनी व्यवहारात प्रगती केली पण ही प्रगती एवढी आहे, उंच कड्यावर पोचायचं त्याला. पण आपल्याला हे उदाहरण कसं सांगितलं, आपल्या डोळ्यापुढे ती कशी प्रगती केली, अशी केली त्यांनी, मनाला बुद्धीला आवरलं सगळ्या गोष्टींना, तेव्हा तिथपर्यंत गेलं. पण याची तुलना त्याच्याशी होऊ शकत नाही. याची तुलना फार हे, कारण त्याला तेवढे स्पीड पाहिजे याच्यापेक्षा. ज्याला याच देहात आणि या डोळ्यांनी मोक्ष पाहिजे त्याला हजारो जन्माची कर्म करायची किती स्पीड पाहिजे. गुणसंपत्तीची तुलना करणं गैर आहे, कारण साधकाला या गुणाच्या सूक्ष्मतेची भौतिकवाद्यापेक्षा लाखो पटीने गरज आहे. तो सावधान सांगितला, त्याच्यापेक्षा किती हजारो नाही सांगितलं, इथं लाखो पटीने त्याला त्या गोष्टीची गरज आहे. तेवढी तीव्रता पाहिजे. आणि तो पंढरपूरचा धावा आहे. पंढरपूरला जाताना तेवढ्या वेळापुरतं पळायचं, तो धावा आहे. तो सांगतो जर तुला नित्य मोक्ष पाहिजे असं तर नित्य तेवढं पळणं पाहिजे. मग आम्ही म्हातारे बी पळले पाहिजेत, महिला आहे पळल्याच पाहिजेत. आणि काय म्हणतील, आणि पडले तर पडले कोणत्या उद्देशाने पडले. शिवाजी महाराजांचे सरदार खर्ची पडले तिथं त्यांचं जीवन, पण चांगल्या ध्येयासाठी खर्च पडलं तरी चालेल. पंढरीच्या वाटीत जर काही झालं तर भौतिकवाद्यांपेक्षा लाखो पटीने गरज असते. तरीसुद्धा आपण जेव्हा आपल्यातील गुणांचे निरीक्षण करतो आणि दैनंदिन जीवनात ते गुण अस्तित्वात असल्याचा अनुभव घेतो तेव्हाही आपणास त्या गुणसंपत्तीची ओळख पटते व त्याबद्दल आपण गुणग्राहकता दाखवतो. आपल्याला कळतं याची गरज आहे, मग त्याच्यासाठी ते सोसलं पाहिजे आणि ती आपल्याला त्याची ओळख पटते. जर थोडंसं काही चांगलं केलं तरी आपल्याला त्याचं समाधान भेटतं. आपण जर तेवढं इकडं जर पळणं थांबवलं तर इकडचं तो अनुभव देतोच. अन्यथा याने जर अनुभव नाही दिले तर तो म्हणेल करून काय उपयोगच नाही, मग त्याला थोडं चॉकलेट देतोच. श्लोक क्रमांक 24. प्रारब्धानुसार जी दुःखे प्राप्त होतील त्याचा यत्किंचितही प्रतिकार न करता आणि त्याबद्दल चिंता वाटू न देता वा दुःख उद्गार न काढता ती दुःख सहन करणे याला तितिक्षा म्हणतात. किती ज्ञानोबरायांना त्रास दिला, काहीच बोलले नाही. एक मिनिटाचा ज्ञानेश्वरांची क्लिप, 1 मिनिटाची. गेले भिक्षांदी तर ते गेले नेमके ब्राह्मणाक, आयऱ्या गायऱ्या का नाही गेले, ज्याच्या डोक्यात जास्त नॉलेज आहे त्या येड्याक गेले. आठवणता चाल, आणि त्यांनी परत पाहिलं, अरे हा कोण आहे, हा ज्ञानोबा आहे, चाल परत यायचं नाही. तर ते म्हणले ठीक आहे काका बोलतो. काठी घेतली आणि ढकलून दिलं. तसे ज्ञानेश्वर महाराज पडले आणि हसायला लागले. त्यानंतर काका तुमचं चांगलं होऊ द्या. बघा आता याचं नाव तितिक्षा आहे, याचं नाव शांती. तेवढं सोपं नाही. म्हणून आपण शेवट म्हणतो, मेल्यावत म्हणतो हरिओम. आता तो शांतच झाला, तो काय वळवळ करायच्या कंडिशनमध्ये नाही. ती शांती आपली मला वाटतं मेल्यावर सुद्धा नाही, तरी पळापळी आहे. लगेच रात्रीचं चेक केलं कुठे गेलं, नाही तर ते मेल्यावर बी रुसते म्हणल्यावर काय नाही शिवणार मी, म्हणजे रुसणंच आहे ना मेल्यावर बी. जिवंत बनी रुसलं, मेल्यावर रुसलं. श्लोकक्रम बघा, ते म्हणतात प्रारब्धानुसार जी दुःखे प्राप्त होतील त्याचा यत्किंचितही प्रतिकार न करता. आता दुःख घडवण्यासाठी दुःख देणारा तो आहे आणि घेणारा तो आहे. भागवतकार सांगतात
विळा बनवायचा आहे. विळा विळा माहिती आहे का तुम्हाला? कोयता. आणि त्याला बनवायचा म्हणलं, तो गेला कोणाकडं? लोहाराकडं का घिसाड्याकडं गेला? हां, दोन्ही सारखेच येते. आणि त्याच्याकडे गेल्यानंतर फक्त त्याच्याकडे जाऊन उपयोग नाही. तो काय करतो, असा लाल बुंद तापवतो आणि हातानेच पकडतो. कशाने पकडतो? सांडशीने पकडणे. ती कशाची आहे? लोखंडाची. हा कशाचा आहे? लोखंडाचा. ठेवलाय कशावर? आयरनच म्हणतात ना, लोखंड. आणि वरून फटके बी मारतोय. आणि सांडस याच्यासाठी फटका मारताना हल्ला नाही पाहिजे, बरोबर फटका बसला पाहिजे. पण तरी ते सहन करतं. हे सगळं चाललंय हे मला घडवण्यासाठी चाललेलं आहे. अशी प्रत्येक घटना आपल्याला घडवण्यासाठी असं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळं त्याच्याकडं ते सहजच त्या लोखंडाला एवढे फटके खाऊनसुद्धा त्याच्याकडं काय आहे? उपरती आहे. कारण का? त्याला घडायचं आहे काहीतरी. नाना दुःख प्राप्ती जयाशी उद्वेग नाही चित्ती, सुखाची न आरती आड पाहिजे ना. तो त्याच्यामध्ये रमत नाही. सुख आलं तर रमत नाही आणि दुःख आलं तर खेद व्यक्त करत नाही. महाराज काय म्हणता तुम्ही? तोच मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. बघा, तिथं तर परीक्षा आहे आपली. करावे ते मनी समान. बघा, आलं ना लक्षात तुमच्या? भोग तो न घडे संचिता वाचून, करावे ते मनी समाधान. करावे ते मनी समाधान, ते तीक्षा. कशी जोडी लावली माहिती आहे आम्हाला, पण जोड्या कुठं लावते येतात? यांना माहिती होईल उद्वेग दुःखची केवळ, भोगने ते फळ संचित. ते पण मग उद्वेग बी नाही करायचा आणि फटके खायचं. त्याचं नाव तितिक्षा. तिचं नाव ठेवले आनंद. ते तैसेच नावे. प्रारब्धानुसार जी दुःखे प्राप्त होतील त्याचा यत्किंचितही प्रतिकार न करता जे होईल ते भोगत राहायचं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. कौतुकुत पाही जैशी स्थिती आहे, तैशा परिराय कौतुकुत पाहे संचिताचे. होणार आम्ही विष्णुदासी, देव घ्यावा चित्ती. होणार ते होते प्रारब्धेसी. आता भय नाही ऐसे वाटे म्हणा, जीवा घडेलिया सेवा समर्थाची. आता काय का घाबरत नाही? ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. काय घाबरायचं? हा, समुद्रामध्ये मासे असतात आणि किती समुद्र खवळला तर ते म्हणत नाही आता आपण जाऊ वाळकेश्वर, आपण जाऊ फिरायला चौपाटीवर. त्यांना माहिती आहे जरी असलं तरी आपल्याला मजाच आहे तिकडून. असं ते ज्यावेळेला समुद्र भर येते ना तेव्हा ते मासे काय म्हणतात माहिती का? आम्ही तो मोठा पाळणा असतो त्याला काय म्हणतात? आकाश पाळण्यात येतं आम्ही असे असे असे. आणि यत्किंचित प्रतिकार तर न करता, पण त्याबद्दल चिंता वाटू न देता, दुःख उद्गार न काढता, आणि ऊ सुद्धा नाही. याच्यासाठी तरसत होता औरंगजेब. संभाजीराजाचा मला चिकचा आवाज पाहिजे, ऊ. तो म्हणला नाही. आतमध्ये जेव्हा त्यांचे डोळे काढ, अमुक काढ, त्रास दे, तर बाहेर ऐकत बसायचा, पण काहीच नाही. कारण शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती. आमचं लग्न कोणाशी लागलं? तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीती. हे की नाही? शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती. आणि त्याबद्दल चिंता वाटू न देता, दुःख उद्गार न काढता ती दुःखे सहन करणे, त्याला तितिक्षा म्हणतात. खरे आध्यात्मिक मनोबल असलेल्या मानवातील या चौथ्या मनोवैज्ञानिक गुणाचे वर्णन करताना श्री शंकराचार्य जगातील सर्व धर्मामध्ये गौरवलेल्या निशब्द सहिष्णुता या गुणांची संपूर्ण व शास्त्रीय व्याख्या देतात. येशू ख्रिस्त इथे आठवणीत आल्याशिवाय राहत नाही. आता धर्म नाही मागत आपण, आता ती सहिष्णुता बघतोय. आता धर्म नाही. ख्रिश्चन धर्माबद्दल आपण त्यांचा गौरव नाही करत, पण त्यातल्या चांगल्या व्यक्ती महत्त्वाचे. बघा, हातात खिळे ठोकले तरी काहीच नाही. ती तितिक्षा आहे. जशी आपले संभाजीराजे आहेत ते तिकडं तसे आहेत. आणि अशी आज बी जगात बरीच माणसं आहेत, पण आपली त्यांची गाठ भेटच नाही. आपलं टाईम कुठे?
आपल्याला कचरपट्टीमध्ये फिरण्यात जास्त टाईम आहे. हो, कचरपट्टी म्हणजे जत्रा, लग्न, बड्डे, सत्संगाला नाही. कुठे आलो होतो आपण? हां, इकडे आलो. धर्मामध्ये गौरवलेल्या निशब्द सहिष्णुता या गुणांची संपूर्ण शास्त्रीय व्याख्या देतात. लीनतापूर्वक समर्पण बुद्धी आणि मुकाट सोशिकता हे सर्व शिस्तबद्ध धर्माचरणाचे परवलीचे शब्द होत. बघा, लीनता आहे, समर्पण बुद्धी आहे आणि मुकाट सोशिकता, काहीच नाही बोलायचं. ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं. अर्जुनाला अग्निकाष्ट भोगायची वेळ आली तरी काहीच नाही. आता आपल्याला अग्निकाष्ट भोगायची वेळ आलीच तर आपण भोगू, पण रडत रडत. आणि तसं नाही, आनंदाने, उत्साही, सती जाणारी उत्साहाने जाते. पायचीच असेल तर आपल्या छत्रपतींच्या त्या पत्नी बघा, संभाजीराजा जाऊ देत नव्हत्या, पण ते शृंगार करून गेले, त्या हिरवा चुडा वगैरे वगैरे सगळं घालून सती जायचं मला म्हणले. मला कोण थांबवू शकत नाही. ती समर्पण बुद्धी, मुकाट सोशिकता हे सर्व शिस्तबद्ध धर्माचरणाचे परिवलीचे शब्द होत. एखाद्याने देहसिद्धी करता आणि परिपूर्ण म्हणून स्वीकारलेल्या कारणाकरता क्लेश सहन करणे. बघा, चांगली गोष्ट आहे ना, मग सहन करायची. बघा, ज्या वेळेला मिलिटरीमध्ये किंवा एखादा ठिकाणी चांगला माणूस अडकला आणि त्याला शोधायला आली आणि तो लपलेला आहे, तर तो तिथं दिसता नाहीत, तर ते असे घुसून पाहतात, टोचून पाहतात. त्याला टोचलं तरी तो सुद्धा नाही करत, म्हणजे तो निघून जाईल. आता त्याला काही वेदना झाल्या नाही का? झाल्यात, पण त्यांनी सांगितलं आता जर उघड झालो तर आपल्याला देह गाठायचे. मग आपण तिथं काहीच न बोलणे. ती गोष्ट एखाद्याने देहसिद्धी करता आणि परिपूर्ण म्हणून स्वीकारलेल्या कारणाकरता क्लेश सहन करणे. क्लेश होतो नानापरी, वाचे रामकृष्ण हरी. आणि सोशिकता दाखवणे, त्याला प्रत्येक महान तत्वज्ञान स्थान, याला प्रत्येक महान तत्वज्ञानात स्थान आहे. ही गोष्ट संयमी राहणं एवढं सोपं नाही. मग ते तत्वज्ञान ऐहिक असो वा पारमार्थिक. व्यवहारात सुद्धा काही वेळेला आपण पाहतो ना, याला किती नाव ठेवतात तरी हा तो काहीच बोलत नाही, शेटकं परत लोंडा गोळत राहतो. मग काहीतरी बनवतो. इकडं पण फटके बसले तरी मी ती गोष्ट, मुंगळा पडायचा पण सोडायचं नाही, चालूच ठेवायचं, वर जायचं. बाई तरी श्रवणी धरावी आवडी. हां, मुंगळा का? हां हां, गुळा एवढा झोंबला पाहिजे परमार्थाला. जेवढा मुंगळा गुळाला झोंबलाय तेवढं आपण परमार्थाला झोंबलं पाहिजे. आणि आपल्याला माग अर्ध तोडून नेलं तरी चालेल, पण मी गुळाला धरून ये का नाही असं राहिलं पाहिजे. मस्त उदाहरण पाठ केलं, छान. शिवलीला अमृत घ्या. आता ज्ञानेश्वरीवाल्यांनी काय करायचं? तुम्ही हे दिलं तर जसे पत्ते खेळणारे असतात ना, माझा हा पत्ता आहे गुलाब, तर हा म्हणतो माझा राणी आहे. गुलामपेक्षा राणी बरी आहे ना, मेंढीपेक्षा गुलाम बरं आहे. माहिती आहे ना मेंढी? दशा, त्याच्यापेक्षा गुलामपेक्षा राणी बरी, राणीपेक्षा राजा, राजापेक्षा एक्का बरा. आता आपण शांतच बसलेलो बरं मान्यवरांनी, काय माऊली आपलं तू का म्हणे उगेची रान जे होते ते सहज पा. आपण काय या रेसकोर्समध्ये घुसायचं नाही. जोकर आहे माऊली. माऊली जोकर आहे, माऊलीकडे जोकर आहे. त्याला किती आनंद आहे, आळंदीत किती आनंद होतो तेवढाच आनंद हा इथं भोगतोय गेले. कुठे आलो होतो आपण? बाळा लक्ष ठेवायचं बरं का. परिपूर्ण सगळं क्लेश सहन करणे, सोशिकता दाखवणे, याला प्रत्येक महान तत्वज्ञान साधते. तत्वज्ञान ऐहिक असो वा पारमार्थिक. बाह्य जगतात सुद्धा क्रांती घडवून आणायची असेल तर क्रांतिकारकाकडून ती क्रांती प्रस्थापित करण्याकरता निशब्द
आत्मत्यागाची अपेक्षा केली जाते. बघा किती त्यांना सोचलं सावरकरांनी, टिळकांनी, ज्योतिबा फुले, त्यांची मंडळी शिकवायला लागली मुलींना दुसऱ्यांना, तर त्यांनाच मारायला लागले. तर मग एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःला आपल्या मानसिक, बघा आता देशाबद्दल पाहिजे प्रीती, आपल्या कुळाबद्दल प्रीती पाहिजे, आणि देवाबद्दल नको काय, आणि देवाबद्दल आहे, आणि हे म्हणले बाकीचं जत्र क्षेत्र येत नाही. अरे हे सगळं एकातच आलं आता, त्याच्यावर प्रीती आहे ना, तेच नटलेले सगळं, त्या तुमच्याकडं सगळ्यांचं कडं आमचं लक्ष आहे, अशी ॲटोमॅटिक होती. ते म्हणतात बघा तिकडं जर लागते आत्मत्याग तर इकडं किती पाहिजे, इकडं लाखो पटीने पाहिजे. हां हां, तुका म्हणे व्हावे देहासी उदार, रुक्मादेवी वरा जोडावयाशी. निशब्द आत्मत्यागाची अपेक्षा केली जाते. तर मग एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःला आपल्या मानसिक आणि बौद्धिक जोखडातून मुक्त करून घेण्याचा प्रयत्न करीत असेल, तेव्हा तिच्या आंतरिक क्रांतीबाबत त्याची किती अधिक प्रमाणात आवश्यकता असली पाहिजे, प्रश्नचिन्ह. इकडं मिलिटरीवाल्याला एवढं पाहिजे, देशाचं राज्यकारण करण्यासाठी एवढं पाहिजे, कुटुंबासाठी एवढं पाहिजे, स्वतःसाठी एवढं पाहिजे, तर इकडं किती पाहिजे, त्याच्यापेक्षा थोडं कमी असलं तर चालेल, लाखो पटीने पाहिजे. आध्यात्मिक सकाळी आरामशीर 11ला गाडी काढायची आणि 5ला बंधन धंदा होत नाही. आता हे काय उत्तर आहे काय, इथं सकाळपासून राबणाराचा होईन. आध्यात्मिक पुनर्वसनाच्या सर्व प्रकारच्या योजनांना निश्चित यश मिळवून देण्याकरता ती तितिक्षा वृत्ती जोपासली पाहिजे आणि तिचा पाठपुरावा केला पाहिजे. नाही पाठपुरावा केला पाहिजे, जोपासली पाहिजे, नाही मिळाली तरी वारंवार वारंवार ते मला पाहिजे, ते मला पाहिजे, ते मला पाहिजे. तितिक्षेच्या नावाखाली बरेच लोक विकृत क्रियाकर्मात मशगूल होत असतात. हे दुर्दैव आहे. यांचा हा एक पार्ट आहे. हे काय गरजेचं आहे आणि कशाला काय म्हणतात लोक तितिक्षेच्या नावाखाली, हे सांगतात. माऊलींनी अहिंसा सांगत असताना कोणाही जीवाचा न घडो मत्सर, आणि आयुर्वेद सगळं कशावर आहे म्हटले, ह्याच्यावरच आहे. तो खुडायचा, झाडाची पालवी काढायची, लोकांचं कल्याण करायचा, आणि बैल विकायचा, मांडव बांधायचा, घर मोडायचं आणि मंदिर बांधायचं. हे काय उपयोगाचं नाही ते म्हणतात. बघा आता इकडे वस्ती दळवारे मोडूनी केली देव देवळ आहे. बघा जेवणं घातली व्यवहारात, आणि घर मोडलं आणि देऊळ बांधलं. बघा काय उपयोग नाही. त्याला अहिंसा म्हणत नाही, त्याला दानधर्म म्हणत नाही. तितिक्षेच्या नावाखाली बरेच लोक विकृत क्रिया कर्मात मशगूल होत असतात. ते दुर्दैव आहे. माझ्या पाहण्यात असे मूढ लोक आलेले आहेत की जे आध्यात्मिक साधनेच्या नावाखाली स्वतःची शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या गांजवणूक करून घेतात, आणि आत्मक्लेशाचा परिणाम म्हणून शेवटी अनेक वर्षाच्या छळवणुकीमुळे त्यांच्या पदरात काही पडत असेल तर अत्यंत कपटी, कुरूप, विद्रूप मनोवृत्ती ती यत्किंचितही आंतरिक सौंदर्य वा पूर्णत्व प्राप्त करू शकले नाहीत. हे सत्य आहे. तिकडं त्यांनी लय केला, स्वतःला त्रास करून घेतला शरीराला पिडणं म्हणजे तितिक्षा नाही. सहज आघात झाला ते सोचणे, हे स्वतःच त्रास करून घेतात, आणि शेवटी मग ते निर्दयी बनतात. आणि आतली तर त्यांना आतलं सौंदर्य, आंतरिक सौंदर्य नाही प्राप्त होत, पण बाहेर पण विकृत शरीर निर्माण होतं. ते म्हणतात बघा, वस्त्र त्याग करणे, उघडं फिरणे, चामडीच फक्त शिल्लक राहील इथपर्यंत स्वतःला उपासमार करणे. बघ हाडं दिसतील आणि चामडीवर झाकलेली फक्त, एवढं उपवास करणे. शरीराला त्याच्या किमान गरजा नाकारणे, आणि उलटं वागणं. उलट थंडी असेल तर पांघरून घ्यायचं ऐवजी हे जाऊन पाण्यात उभं राहतं. वा मनाला अनावश्यक वेदना करून घेणे, जीवनातून पलायन करणे, वा एकांततेत अमानवी आहारावर स्वतः जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणे, पशूंच्या परिसरात राहून पशुसम जीवन जगणे, अधिक क्लेश सहन करता यावेत म्हणून शरीर विच्छेदन करणे, यापैकी एकही खरी तितिक्षा नव्हे. ते काहींच्यामध्ये नाही का नुसतं मारून घ्यायचं अंगावर. कितीतरी अंधश्रद्धा अशा अज्ञानाच्या
खडकावर आपटून नाश पावले आहेत. 47 याच्यामध्ये त्यांचा नाश झाला, पण त्यांच्या हातात काही सापडलेलं नाही. 17व्या अध्यायात तमोगुणामधलं तप सांगितलेले, तमोगुणातलं दान सांगितलेले, तमोगुणातलं ज्ञान सांगितले. आता ज्ञान, दान, तप हे म्हणणं झालं तिन्ही गुणाचं सांगायचं म्हणून. तितिक्षा, सहिष्णुता ही मनाची अशी शक्ती आहे की जी मन जेव्हा बौद्धिक स्तरावर परिपूर्ण, स्वयंप्रस्थापित, बघा बौद्धिक स्तरावर स्वतः स्तरावर परिपूर्ण येते मन, तर स्वयंप्रस्थापित आहे, त्याला कोणी नाही केलं, त्याने ते हासिल केलेलं आहे. दिव्य आणि उदात्त उत्साह, माग नाही ढळत तो. त्या वेशेचं उदाहरण दिलं. दत्तात्रय म्हणतात गिराईक येईल म्हणून नित्य दिव्य उदात्त उत्साह हरणार नाही, करणार आम्ही ती प्राप्त करणार. श्रद्धा यांनी नियमित झालेली असते, तेव्हा ते आपल्यामध्ये ती शक्ती राखते. जेव्हा बुद्धीची तिने स्वीकारलेल्या जीवनमूल्यासंबंधी वा ध्येयाच्या पावित्र्याविषयी खात्री पटलेली असते, त्याला कळलेले आज जरी त्रास आहे तरी उद्या आनंद आहे, म्हणून आता सोसायचं. तेव्हा ते ध्येय साध्य करण्याकरता मन सर्व अडचणींना आणि प्रतिबंधांना हसतमुखाने तोंड देत असते. समयाशी सावधान व्हावे, त्याच्यामध्ये सगळं सांगितलं. जसा प्रसंग येईल त्याच्यावर पण ते हसूनच घालवायचं. हसतमुखाने तोंड देत असते. स्वतःच्या सर्व स्थित्यांतराशी जमवून घेणे आणि मार्गामध्ये येणाऱ्या कोणत्याही अडथळ्याकडे सहनशीलपणे दुर्लक्ष करणे, ही जी मनाची क्षमता ती तितिक्षा आहे. शेट निघून गेले, कोणत्याही सहनशीलपणे दुर्लक्ष करणे आपल्याला शाळेत शिकवलेलं होतं. 100 मार्काचा पेपर आहे आणि उत्तरपत्रिका नंतर पद्धत वेगळी आली. मग तिथं प्रश्न क्रमांक 1 उत्तर लिहायचं आणि आपल्याला पहिल्या प्रश्नाचं नाही, दुसऱ्याचं नाही, तर ते सोडून द्यायचे. जे येतं आहे ना ते करायचे, बाकीच्यांना सोडून द्यायचं. आता आपण गावाला चाललो आहे, मैताला चाललो आहे आणि एकाने आपली गाडी ठोकली, मग त्याच्याबरोबर भांडणं मारामाऱ्या करायच्या का त्याला पेटवायला जायचे तिकडं, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे याला महत्त्व द्यायचं नाही. तसं काही गोष्टी सोडून द्यायच्या. ठोकू दे, आता तिकडं त्याला अग्निसंस्कार द्यायचं आहे. आता हे कसं वाटतं अग्निसंस्कार द्यायचं, आणि मग कसं वाटतं, त्याच्यावर लगेच ताळ्यावर येतो माणूस, लगेच डसकतो माणूस, आहे की नाही. मग ते आपल्या पुढचं काम काय आहे महत्त्वाचं, आणि ते मुद्दाम ही गोष्टी येतात ना, त्या तुम्हाला तुमच्या ध्येयापासून बाजूला ओढण्यासाठी असतात. तिथे तुमचा विवेक पाहिजे. हे आता मला गरजेचं नाही, आता माझं ते ध्येय आहे. स्वतःच्या सर्व स्थित्यांतराशी जमवून घेणे आणि मार्गामध्ये येणाऱ्या कोणत्याही अडथळ्याकडे सहनशीलपणे दुर्लक्ष करणे, ही जी मनाची क्षमता ती तितिक्षा होय. श्लोक क्रमांक 25. ज्यामुळे धर्म ग्रंथातील निश्चित आशय व गुरुवाक्य उपदेशातील गूढार्थ एखाद्यास अवगत होतो. बघा, ज्यामुळे धर्मग्रंथातील निश्चित आशय काय सांगायचं या ग्रंथाला, व गुरुवाक्य उपदेशातील गूढार्थ एखाद्यास अवगत होतो. राक्षसांना पण सांगितलं तत्वमसी आणि देवांना पण सांगितलं तत्वमसी. तर देव म्हणले आम्हाला तर हातात इस्तू घेतला तर चटका बसतोय, आम्ही कसं काय देव, आम्हाला जर शस्त्र लागलं तर कापतोय, तुम्ही तर म्हणता आम्ही आत्मा आहे, तर मग कापला जात नाही, भिजला जात नाही, आम्हाला ते होतं आहे. मग ते कसं हे त्यांनी कळून घेतलं. आणि हे म्हणले आम्ही देव म्हणलं, यांनी नंगाना चालू केलं धिंगाणा सगळा. मग त्याचा आशय कळाला नाही किंवा गुरुवाक्यातील गूढार्थ एखाद्यास अवगत होतो. का होतो त्याच्यावर त्यांनी बारकाईने केले. ज्यामुळेच केवळ सत्यत्वाची स्पष्टरित्या ओळख होते, त्या वृत्तीला विद्वानांकडून श्रद्धा म्हटले जाते. कशाला श्रद्धा म्हटले जाते? गूढार्थ काय आहे ग्रंथाचा, त्याचं नाव श्रद्धा. आणि गूढार्थ नाही म्हणजे या ग्रंथाचा आशयच कळत नाही. अज्ञान. आता ज्ञानेश्वरीचे अभ्यासक अज्ञानी, किती अभ्यास केला तर यांच्या म्हणण्याप्रमाणे श्रद्धाच नाही ज्ञानेश्वरीवर यांची. का? येथा विद्यानाशू स्थळ मोक्षपादान फळ, या दोहीशी साधन केवळ ज्ञानही नको यांना, ज्ञानाचा आमचा काही संबंध नाही, परत मोक्ष नको यांना. मग यांचं अज्ञान नाही गेलं तर हे दोन भेटतच नाही, म्हणजे मूळच नाही यांच्याकडं, तर मग फळ केवी जोडे. मग यांच्या त्याच्यावर त्या श्रद्धा नाही आहेत.
श्रीमद भगवद्गीतेवर भारतात किती लोक अभ्यास करणार आहेत, पण त्यांना अद्वैत नको आहे काहींना, नुसतं द्वैत पाहिजे. अंधश्रद्धेचा बार मारता येतो. किती टॉपर असला, किती भव्य दिव्य लौकिकात त्यांनी कमवला असेल, तर नाही. ह्या अँगलला धरून ते सरस्वती म्हणले होते, ते पुस्तक मला मान्य नाही. ते म्हणले ती गीता आहे, ती त्यांनी छापलेली आहे. त्यांच्याबद्दल आदर आहे, कारण लोकांना सुधरवलं आहे, परंतु यथार्थ नाही सुधरवलं. ईर्षावान साधकास आवश्यक असणाऱ्या गुणापैकी श्रद्धा हा 5वा गुण आहे. ईर्षावान म्हणजे आवड असणाऱ्या, अधिकारी, कदाचित दुसऱ्या कोणत्याही आध्यात्मिक संज्ञेचा पुरोहित वर्गाकडून इतक्या वाईट रीतीने चेंदामेंदा झालेला नसेल आणि हिंदू धर्मातील सामान्याकडून इतक्या सोयीस्कररित्या ती संज्ञा दूषित केली गेलेली नसेल. हिंदू धर्मातील सामान्याकडून दुसऱ्यांनी केले, आपल्या लोकांनी नुकसान केलेलं धर्माबद्दल. श्रद्धेच्या नावाखाली विकृत मनोवृत्तीचे काही धर्ममार्तंड चांगल्या बऱ्यापैकी श्रद्धाळू परंतु अडाणी समाजाशी निर्लज्जपणे परंतु यशस्वीपणे वागताना आढळतात. समाजाला किती शहाणं करायचं. श्रद्धेच्या नावाखाली विकृत मनोवृत्तीचे काही मार्तंड, हे धर्ममार्तंडच विकृत मनोवृत्तीचे, पण चांगल्या बऱ्यापैकी श्रद्धाळू परंतु अडाणी समाजाशी निर्लज्जपणे परंतु यशस्वीपणे वागताना आढळताना दिसतात. नेहमी समजला जातो त्याप्रमाणे श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे. श्री आचार्यांनी केलेल्या व्याख्येवरून हे स्पष्ट होते की श्रद्धा म्हणजे महावाक्य आणि गुरुवाक्य यामधील पावित्र्य, गूढार्थाचे महत्त्व वैदिक स्तरावर अवगत करून घेण्याचा सुस्पष्ट प्रयत्न होय. श्रद्धा महावाक्यावर पाहिजे. दासबोधातलं डायरीत वाक्य आहे, श्रद्धा जर ठेवायची आणि विचार करायचा असेल तर गुरु सांगितलेल्या महावाक्याचा विचार करायचा. डायरीत लिहिलेलं आहे. महावाक्याचा नाही, ते नाही. हां त्यात हां आणि असंच आहे दुसरं की श्रद्धा जर ठेवायची असेल तर तुम्हाला फक्त त्यांच्या ब्रह्मज्ञानावरच ठेवायचे असं. हां दिठी देतं. हां शिष्यात्म ठीक आहे, बरोबर, ठीक. हाय विसर पडू नये, करेक्ट, शाबास. परत एकदा, महावाक्याचे अंतर ब्रह्म तूच निरंतर. ऐसिया वचनाचा विसर पडूच नाही. तू का म्हणे शेष सेवेन आवडी वचन न मोडी बोलिले. श्रीगुरु निवृत्ती वचन प्रेमळ हे तोषला तात्काळ ज्ञान देव. त्या वचनाचा कधीच विसर पडू देऊ नये. थांबूया आपण. श्लोक चालू झाले आत्ताच, तो काय पूर्ण होणार नाही. धर्मस्थानात 22 मिनटं झाली, आता अजून 8 मिनटं. धर्मग्रंथातील सत्यतत्वे आत्मसात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही हा खचितच आवश्यक गरजेचा गुण आहे. धर्मग्रंथातील सत्यतत्व आत्मसात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही हा खचितच आवश्यक असलेला गुण आहे. कोणता? श्रद्धा. श्रुती ग्रंथ हे आपणास लक्षणेच्या द्वारा अनंत सत्यत्वाचे वर्णन सीमित शब्द आणि श्राव्य स्तोत्रे याच्याद्वारे जितक्या स्पष्टपणे करता येईल तितक्या स्पष्टपणे देतात. जेवढं त्यांना ते शब्दाच्या द्वारा लक्षणाच्या द्वारा प्रगट करायचं तेवढं ते प्रयत्न करतात, आपल्याला हुशार करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून सत्स्वरूपाचा गाभा असलेले शुद्ध जाणीव तत्व हे शब्दात व्यक्तही करता येणार नाही. शब्दच हा तो मागे राहतो. परा वाणी खुंटली परे हुन परते बोलणे खुंटले, तर हे बाकी वैखरी कैसे नि सांगे. आणि मानवी उत्क्रांतीच्या या परमोच्च बिंदूचे निर्देशन फक्त अध्यात्म ग्रंथातच शक्य असते. कोणते ग्रंथ वाचायचे? आध्यात्मिक. म्हणून जर सत्स्वरूपाचे निर्देशन करणाऱ्या शब्दाचा स्पष्टार्थ लावावयाचा असेल तर तो समजून घ्यावायचा असेल आणि त्याचा कार्यक्षमतेने उपयोग करून घ्यायचा असेल तर त्या धर्मग्रंथाच्या वाचकांना आणि अभ्यासकांना प्रामाणिक आणि तळमळीचे प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहेत.
त्याने स्वतः केलं पाहिजे तळमळीने आणि प्रामाणिक. आज मला वेळ नाही, आज जर काम आहे, काम नसलं तर सांगणे ना काम, त्याच्या दसपट काम त्याच्या डोक्यावर येऊन बसतंय. मग तो त्याला देव म्हणतो इकडं नाही तर तिकडं गुतवतोस तुला. श्रुती ग्रंथातील ही सूत्रे त्याच्या लक्षणार्थासह प्रयत्नपूर्वक समजून घेण्याच्या कुवतीला, क्षमतेला श्रद्धा म्हणतात. मी समजूनच घेणार, मी मागं ढळणार नाही, आता मी ते प्राप्तच करणार, त्याचं नाव श्रद्धा आहे. श्लोक व्हायला किती टाईम आहे? होऊ शकतं. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण श्रद्धेची काही प्रमाणात गरज असते. माझा मित्र, आपण एखाद्याच्या स्नेहात कसे पडलो अथवा एखाद्याने आपला कसा अवमान केला हे जेव्हा मला सांगत असतो तेव्हा कोणता नक्की अनुभव त्याच्या वाट्याला आला असेल यासंबंधीची पूर्ण कल्पना मला त्याच्या कथनातील शब्दापेक्षा त्याच्या अनुभवाच्या स्पष्टतेवरून प्रकाश टाकणाऱ्या त्याच्या शब्दावरील माझा विश्वास यावरूनच येत असते. बघा, असं या ग्रंथांमध्ये सांगितलं. तो जो कथन करत असतो त्यावेळेला मी तिथं नाही आहे, पण त्याच्या सांगण्याच्या ढपवरून वगैरे मग त्याला तिथे काय अनुभव आला आहे, चांगला आला का वाईट, हे मला लगेच कळतं. तसं यांनी कथन केलेलं जर आपण त्या अँगलनी, त्या मित्रावर माझी श्रद्धा असल्यामुळे मला लगेच पटलं, नाही तर काय तर थोतांड सांगत असेल. तसं या ग्रंथावर कोणताही ग्रंथ निरूपणाला घेतलं ना तर तुम्ही त्याच ग्रंथाचं नाव सांगणार, सगळ्या ग्रंथांमध्ये हा भारी असंच म्हणावं लागेल, तर तो तुम्हाला प्रसवेल. ती एवढी श्रद्धा पाहिजे, मग तुम्हाला ते सहज कळेल. तो त्या घटनेला स्वतः हजर नाही तरी त्याला हुबेहूब तशी घटना कळली जाते. भौतिक जगतामध्ये सुद्धा कवीच्या शब्दावरील माझी श्रद्धा मला काव्याचे सौंदर्य दर्शन जर घडवीत असेल, बघा, किंवा कवीने काय सुंदर गावे काय, तर त्या कल्पनेतून आपण ती आत्मसात करू शकतो. पडद्यावरील रंग व कुचल्याचे फटकारे यावरील श्रद्धेमुळेच मला त्या कलावंताच्या सौंदर्य अनुभूतीची जर कल्पना येत असेल, त्याने कसं रेखाटले त्याच्यावरून, एखाद्या प्रसंग दृश्याचे सौंदर्य व त्यातील निरागसता या संबंधीच्या संदेशाची झलक त्या दृश्यातील श्रद्धेमुळेच जर मला मिळत असेल आणि अशा रीतीने बाह्य जगतामध्ये श्रद्धा इतकी गरजेची बाब असेल तर शास्त्रवाक्य आणि गुरुवाक्य यामधील गर्भित शब्दाचा अनुशित लक्षार्थ व त्यातून निर्देशित होणाऱ्या संदेश यातील सूचक सौंदर्य आकलन करण्याच्या माझ्या प्रयत्नात ती श्रद्धा कितीतरी अधिक प्रमाणात आवश्यक असली पाहिजे. एखादं असं साध्या मुलाचं चित्र दाखवलं, त्याच्या आईचं चित्र दाखवतं, ती आई त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करते, आजूबाजूला झोपडी दाखवलेली, डोंगराच्या ठिकाणी बाहेर सगळं झाडं झुडपं वाचलं, त्याच्यावरून आपल्याला कळतं किती अडचणीत असेल. तर त्या दृश्यावर जेव्हा आपल्याला त्याच्यावर कळलं जातं की हे कोणत्या जीवन कसं कंठत असतील, त्याच्यावर त्या श्रद्धा असल्यामुळे त्या बनवलेल्या चित्राबद्दल तर ते होतं. तसं इकडे सुद्धा ती श्रद्धा फक्त तुम्हाला भौतिक जगतातलं समजून घ्यायचं आणि हे अलौकिक जगतातलं समजून घेत असताना कितीतरी पटीची श्रद्धा पाहिजे. ती एकाच याच्या ढसळली नाही पाहिजे. काय बोलावं अरुणबाबाला, अरुणबाबाने असं वागावं का, झालं ढसळली श्रद्धा, तसं नाही पाहिजे. काहीही झालं तरीसुद्धा आपल्यातले एक साधक आहेत, काही नाव नाही सांगत, ते म्हणले आम्हाला आत्ता उपलब्ध असणाऱ्या बाबांनी आम्हाला लातणी मारलं तरी आम्ही म्हणत होतो बाबा सोडू नका आम्हाला, बाबा आम्हाला सोडू नका. तेव्हा ते मला म्हणले ते तुम्ही लोक तर ऐकायचेच नाही. मग तर ते म्हणणार काय गरज आहे बाबाची, लातणी मारलं तरी बाबा नका ना आम्हाला सोडून जाऊ. मग ते बाबा बी तसे आणि शिष्य बी तसे. होय, थोड्या छोट्या गोष्टीवरून यांनी जर ठरवलं असतं इकडं राहायचंच नाही तर अजितपर्यंत येऊ शकले असते. तिथे बहुत छोटं मग मोठं प्राप्त करायचं असलं तर ते सोसावं लागतं. तरी तिथं श्रद्धा पाहिजे, तर तिथले आपण वतनदार मालक होऊ शकतो. असो, आपली वेळ झालेली आहे. श्लोक क्रमांक 25 विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 25ला आपण थांबतोय. 21 ते 25 श्लोक आज आपण वाचलेले. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, अधिष्ठान ग्रंथ विवेक चूडामणी, संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देत आहे. पुंडलिक वरदेव हरी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय.
अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। गणपती बाप्पा माता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दाने। जे काळांची व्यंकटी सांडो दया सत्तर विरती वाढो। भूता परस्परे जडो मैत्र देवांचे दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जे वांछिल तो केला हो प्राणी जात। वर्षर सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी। अनवरत भूमंडळी भेट तुझ्या भूता सदा कल्पतरुचे आरव। चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव विभूषांचे। चंद्रमेजे अलांछन नाटंड चेता पैन। ते सर्वाही सदा सज्जना सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई त्रिलोकी। भजितो आदि पुरुषी अखंडित आणि कणकोपजीवी विशेष रोकी। दृष्टादृष्ट विजय होवावेची एकमणे श्री विश्वेश्वरा हो। होई यदा न पसावो येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला। येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला। येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला। हरि ओम शांती शांती।